प्रभू, ज्यांच्या समर्थ आणि सामर्थ्यशाली करानी, ज्यांच्या पराक्रमी करानी या भारतवर्षाला, या हिंदुस्थानाला पुन्हा पुन्हा सावरलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी, सावरकरांची राष्ट्रभक्ती अंशतः का होईना व्यवहार्य करण्यासाठी, सावरकरांच्या स्वप्नाला, हिंदू संघटनाला मूर्त करण्यासाठी, एका सशक्त नवराष्ट्राच्या निर्मितीसाठी या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रभक्त, सावरकर भक्त, आजचे विशेष मान्यवर अतिथी, सर्व सावरकर कुटुंबीय आणि सावरकरांच्या स्वप्नाला मूर्त करण्याची प्रतिज्ञा आपल्या हृदयामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये सदैव जागवणारे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी आणि काही मोजकी वानरसेना. जोपर्यंत आपली एकता नाही, जोपर्यंत एकात्मता नाही, दुसऱ्याचे गुणावगुण आपल्याला कळत नाही. सिंहाचा पराक्रम सिंहालाच कळला पाहिजे. गुणी गुणम वेत्ती बली बलम वेत्ती अशी म्हण आहे, सर्वार्थानं खरी आहे. म्हणून कुठेतरी आपलं संघटन व्हायला पाहिजे, आपलं सामर्थ्य वाढलं पाहिजे. हे वाढलं तर हे राष्ट्र खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र होईल. जगात प्रत्येक राष्ट्राला धर्म आहे, धर्म नाही कुणाला, फक्त हिंदूंना धर्म नाही, भारताला धर्म नाही. आमच्या राज्यघटनेमध्ये काय लिहून ठेवले माहिती आहे का? इंडिया दॅट इज भारत. म्हणजे काय? इंडिया दॅट इज भारत म्हणजे काय कळतच नाही. आपली जी राज्यघटना आहे त्या आपल्यापैकी किती जणांनी पाहिली मला माहिती नाही. एवढी मोठी हस्तलिखित आहे घटना, आपण पाहिलेत कधी? हाताने लिहिलेली राज्यघटना आहे आणि त्यात म्हणून ठेवलेली निधर्मी आहे म्हणून. इकडे राज्यघटनेत लिहून ठेवली की ही सगळी निधर्मी आहे. आपल्याला माहिती आहे का, या राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर रामायण, महाभारत, भागवतामधले प्रसंग चित्रित केलेले आहेत. रामाचा पराक्रम दाखवलाय, कृष्णाचा दाखवलेला आहे, पुन्हा पुन्हा दाखवलाय, महाभारताचे प्रसंग आहेत. आणि तरी आम्ही निधर्मी काय? राज्यघटनेवर प्रत्येक याच्यावर रामकृष्णांकित आहे आणि तरी आम्ही निधर्मी. पान का चढलं, घोडा का अडला, भाकरी का करपली, सगळ्याचं उत्तर एक न फिरवल्यानं. तसंच स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हजारो सहस्रावधी समस्या का निर्माण झाल्या, त्याचं उत्तर एकच आहे, हिंदू राष्ट्र केलं नाही म्हणून. हे काय आमच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल? पाकिस्तान झालं त्यावेळेला हिंदुस्थान का झालं नाही, असा आमच्या पिढीला नेहमी प्रश्न पडतो. पाकिस्तान फुटलं ना, तुकडा पडला, ते जसं पाकिस्तान झालं तसं आमचं हिंदुस्थान का झालं नाही? आमच्या देशातले शहाणे लोक काय करत होते? सावरकरांनी टाहो फोडून सांगितलं. बाकीची मंडळी काय करत होती या राष्ट्रामधली? जसं पाकिस्तान झालं तसं हिंदुस्थान का झालं नाही? हे हिंदू राष्ट्र का झालं नाही? जनसामान्यांचा रेटा आणि त्यांचा दबाव हा राज्यकर्त्यांवर का आला नाही त्या कालखंडामध्ये, की ज्याच्यामुळे हिंदू राष्ट्र घडलं असतं? त्याला राष्ट्रभक्तीचं प्रेम लागतं. धगधगी ज्वाला राष्ट्रभक्तीची आपल्या अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये सदैव प्रज्वलित राहते. त्याच वेळेला असे विचार निर्माण होतात. म्हणून नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. किती राष्ट्रभक्ती या महात्म्याच्या चित्तात, अंतःकरणात असेल, आपल्या मनाशी आपण कल्पना करा. वयाच्या 11व्या वर्षी स्वातंत्र्यवीरांनी श्रीमंत सवाई माधवरावांचं रंग म्हणून एक काव्य लिहिलेलं होतं. आणि सगळे सेवक यांना अनुकूल असतात, किती यांचं पुण्य हो म्हणून वर्णन केले. 11व्या वर्षी लिहिले. काय प्रतिभा ईश्वरांनी तरी त्यांना प्रदान कराल. फार थोडी माणसं जगामध्ये अशी असतात की ज्यांना प्रतिभाही लाभलेली असते, त्यांच्या ठाई पांडित्यही असतं आणि त्यांच्या ठाई प्रज्ञाही असते. प्रतिभा, पांडित्य आणि प्रज्ञा यांचा अलौकिक संगम सावरकरांच्या ठाई झालेला होता. अलौकिक काव्य निर्माण 11व्या वर्षी. 15व्या वर्षी आर्यानं साथ घातली आणि उठा उठा म्हणून सांगितले. 15व्या वर्षी
फटका लिहून ठेवलेला आहे, आर्यानं आवाहन करणारा. हे उगाच घडतं का? केवढी आस त्या मागे चित्तामध्ये असली पाहिजे. कल्पना करा, चाफेकर आणि रानडेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून पोवाडा जो लिहिला तो 16व्या वर्षी लिहिलेला आहे, आणि तुमचं कार्य पुढे चालू ठेवू अशी ग्वाही आपल्या काव्यातून स्वातंत्र्यवीरांनी दिलेली आहे. केवढी प्रतिभा या महात्म्याला ईश्वराने प्रदान केलेली होती. शिवाजी महाराजांच्यावर इतकी अलौकिक श्रद्धा स्वातंत्र्यवीरांची की शिवगीत लिहिले, आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हा शंभू शंकराचा अवतारच हो, त्याशिवाय का इतका पराक्रम करतो. अलौकिक आहे चरित्र या शिवाजी महाराजांचं, त्यांच्या चरित्राला तोड नाही. आणि म्हणून शिवगीत गायलंच आनंदानं. इतकंच नव्हे, शिवाजी महाराजांची आरती रचलेली आहे त्यांनी सावरकरांनी. जयदेव जयदेव जय जय शिवराया, जयदेव जयदेव जय जय शिवराया. आणि साथ घातली या या कुणाला, अनन्य शरणा ताराया, हे शिवराया आपण पुन्हा या. जसं समर्थांचे भक्त म्हणतात ना, महाराज पुन्हा कधी येणार आणि राष्ट्रोद्धार कधी करणार, असं समर्थ रामदासांचे भक्त म्हणतात. तसंच आहे, तसंच म्हटले, या या अनन्य शरणा आर्या ताराया, जयदेव जयदेव जय जय शिवराया. आणि मग तर साध अशी घातलेली आहे, तू हिंद नृसिंह आहेस, असं आणखीन एका पदामध्ये सावरकरांनी म्हटले. हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. लता मंगेशकरांचे गीत गायले, आपण ऐकलेलेही असे. पण शिवाजी महाराजांच्या बद्दलची अशी उत्कट भक्ती आपल्या काव्यातून सावरकरांनी प्रगट केली आहे. धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्यची तानाजी. पोवाडा काय गोड लिहून ठेवलाय की वाचतानाही मनुष्याने आनंदाने डोलावून जावं असे सुंदर पोवाडे लिहिले. बाजी प्रभूंच्यावर लिहिलेला आहे. बाजी प्रभूंचं कार्य लोकोत्तर आहे, अलौकिक आहे, आणि त्याच्यावरचा पोवाडा हा स्वतः सावरकरांनी लिहिलेला आहे. सागरास काव्य असं, आत्मबल असं, म्हणजे अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रूप कवण असा जगती जन्मला, आव्हान दिले त्या मृत्यूला. माझा पराक्रम माझा चिवटपणा बघून मृत्यू घाबरून पळत सुटतो असं म्हटलेलं आहे. काय हा मनुष्य दुर्दम्य असला पाहिजे. समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, मृत्यून म्हणे भूपती, मृत्यून म्हणे नृपती, मृत्यून म्हणे चक्रवर्ती कैवाड जाणे, मृत्यून म्हणे दिगंबर, मृत्यून म्हणे अवतार, मृत्यून म्हणे हरिहर. जो जो आले त्या सगळ्यांना उचलून मृत्यू घेऊन गेलेला आहे. असो ऐसे सकलही गेले समर्थ म्हणतात, पण कोण मागे राहिले? ज्यांना आत्मज्ञान झालं ते मागे राहिले. कुंडलिनीचा संकेत ध्वजावर उगीच का केलेला होता? उगाच नाही केला. कुठेतरी आत्मज्ञानाचा अलौकिक स्पर्श झालाय. जो योगी अरविंदाना झाला तोच तात्याना झाला, तोच टिळकांना झाला. त्याच्याशिवाय इतकी लोकोत्तर महात्म्य होऊच शकणार नाही. आणि म्हणून काव्य सुद्धा इतकी उज्ज्वल. आपलं भाग्य असं की जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे हे स्वतंत्रतेचं गीत सावरकरांनी पुण्यामध्ये लिहिलं. काय भाग्य आहे पुण्याचं. पुण्यामध्ये हे काव्य लिहिलेलं आहे सावरकरांनी. आणि कोणत्या वर्षी लिहिलं? 1903 साली लिहिले, 20व्या वर्षी लिहिलं. काय हा प्रकांड, कसली प्रज्ञान प्रतिभा ईश्वराने याला प्रदान केले. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, असं म्हणणारा हा क्रांतदर्श तत्वज्ञ आहे. मोठा विलक्षण आहे. केवळ स्वप्नाळ नाही आहे, पाय व्यवहारात आहे, पण भविष्यामध्ये डोकावण्याचं सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य या महात्म्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून अशी लोकविलक्षण काव्य या महात्म्याने लिहिली आहे. नाशिकला पांडवलेणी पाहायला गेले ते, आणि पांडवांचा प्रताप आठवून त्यांना इतकं धन्य वाटलं, कौतुक वाटलं मनाशी. त्यांचे आम्ही पूर्वज आहोत, त्यांच्या परंपरेमध्ये आम्ही काही विशेष पराक्रम करणार आहोत का? पांडव आपले पूर्वज. पण पुढे त्यांनी खंत प्रगट केलेली आहे. असं असून सुद्धा या देशातली माणसं अशी निस्सत्व का असावीत? पांडवांचा पराक्रम त्यांच्या ठाई का निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सुनील नभय सुंदर नभय नभय अतल पहा, सुनील सागर सुंदर सागर. हे काव्य सुद्धा 1906 साली लंडनला निघालेले होते. त्यावेळेला सावरकरांनी लिहिलेलं आहे. विलक्षण सुंदर. चमचमत सगळं आभाळ पाहिलं आणि इतके गैवरून गेले, भारावून गेले. त्यावेळेला हे काव्य त्यांनी निर्माण केलेलं आहे.
देवलांनी आपल्याकडे नाटकं लिहिली, सुंदर नाटकं. खरं तर आठवड्यावर बोलायचा विषय सावरकरांचं वाङ्मय. देवलांनी नाटकं लिहिली आणि त्यातल्या काव्याचा प्रभाव तात्यांच्या मनावर नक्की होता. कारण तात्यांनी अनेक जी पद्य लिहिलेली आहेत, गीतं लिहिलेली आहेत, ती कशाच्या आधारावर लिहिली आहेत, तर देवलांनी ज्या रचना केल्या त्या चालीवर लिहिलेली आहे. म्हातारा इतुकान अवघे पाहुणशे वयमान, शारदा मधलं देवलांनी लिहिलेलं काव्य. अमुचे प्रियकर हिंदुस्थान केवळ पंचप्राण, अमुचे प्रियकर हिंदुस्थान, हे गीत त्या चालीवर सावरकरांनी रचलं. आहे की नाही गंमत? तू टाक चिरुनी मान, हे अतिशय शारदा आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडून म्हणते. तिला कळतं की आपल्या वडिलांनी आपला जो पती निवडलाय तो पाऊणशे वयमान असलेला आहे, तेव्हा असल्या म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधण्यापेक्षा मला माझी मान चिरून टाक, असं ती शारदा रडत रडत म्हणते आईच्या गळ्यामध्ये पडून. त्या चालीवर सावरकरांनी 5-10 तरी गीतं नक्की रचलेली आहेत. आहे की नाही? म्हणजे तुम्ही आम्ही सकल बंधू बंधू हिंदू, आपला पिता महादेव तयाला बंधू म्हटलेला आहे ना, हे त्या चालीवर लसलेलं आहे. तू टाक चिरुनी मान. सावरकरांची गीतं इतकी उत्कट आहेत, इतकी दिव्य आहेत, भव्य आहेत, प्रौढ आहेत, प्रतिभाशाली आहेत, प्रतिभा संपन्न आहेत, पण काही वेळेला अवघडी आहेत, समजून घ्यायला सुद्धा क्लिष्ट आहे. नारो शंकराची घंटा पाहिली आणि कुणीतरी म्हटलं तुम्ही शीघ्र कवी म्हणून तुमचा लौकिक आहे, म्हणा ना. ताबडतोब 2 आर्या त्याच्यावर करून टाकल्या. पाहता पाहता लहानपणी भेंड्याचे खेळ होत असत वाड्यामध्ये, आणि त्यावेळेला मोरोपंतांची म्हणून स्वतःचीच आर्या ते तयार करून म्हणत असत. इतकी कुशाग्र बुद्धी ईश्वराने प्रदान केलेली होती. किती सुंदर काव्य लिहिलेलं आहे, मन भरून येतं वाचताना, अलौकिक आहे काव्य. मग त्याच्या जोडीला गोमांतकासारखं प्रदीर्घ महाकाव्य, कमलासारखं खंडकाव्य आहे. इतके उत्कट भावनेनं त्यांनी ते सगळे लिहिलेलं आहे की पाहताना आपलं सुद्धा मन आनंदानं भरून जातं. देशभक्तीपर काव्य तर उदंड लिहिले आहेत, विजयी ध्वजावर काव्य लिहिलेली आहेत, आपल्या राष्ट्राबद्दल लिहिलेली आहेत, आपल्या विजयी परंपरेबद्दल लिहिलेली आहेत, पोवाडे लिहिलेत, फटके लिहिलेले आहेत, आणि पुन्हा पुन्हा दुर्दम्य आशावाद त्या सर्व काव्यातून त्यांनी प्रगट केलाय. त्यांचं काव्य जसं समृद्ध, नाटकही तशीच. मग त्यांनी उत्शाप लिहिलं, संन्यस्त खड्ग लिहिलं. ही नाटकं लिहित असताना उत्तरक्रिया लिहिलं. उत्शाप मुळामध्ये जातीवाद भेदून काढावा म्हणून लिहिलेलं होतं. संन्यस्त खड्ग जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा खड्गाचा आधार घेऊन बुद्धाचं रक्षण करावं लागलं असं दाखवलेलं आहे. त्यातली काही गाणी समयी सखाने वगैरे ही मास्टर दीनानाथांनी म्हणून अजरामर करून टाकलेली आहे. आणि त्या कालखंडामध्ये काही वेळेला उर्दू गझला यांचा फार प्रभाव असेल तर त्यातल्या चाली फार उचलल्या जात. त्याच्या सावरकरांनी उचलल्या आहेत बरं का. एकच त्याला नाटक लिहिलं गेलं आणि त्याला चाली बाई सुंदराबाईंनी दिल्या. आपल्याला माहिती नसेल, एका स्त्रीच्या चाली आहेत. आणि त्या चाली देताना एक गाणं आहे त्याच्यामध्ये, आपल्याला माहिती आहे, फारच गोड आहे. सत्यवदे वचनाला नाथा स्मरुनी पदाला या सुरविमला. आता हे मूळ जे गीत आहे ते ऐकलं तर धक्काच बसेल मला वाटतं अनेकांना. कत्ल मुझे कर डाला रामा पास बुलाके नजर मिलाके, असं ते मूळ गीत आहे. आणि त्या चालीवर सत्यवदे वचनाला ही चाल नंतर बांधलेली आहे. तसं या संन्यस्त खड्ग नाटकातली पद सुद्धा अशा पद्धतीनं अन्य रंगभूमीवरून सुद्धा उचललेले. शतजन्म शोधिताना आपण ऐकलं असेल, ही रेकॉर्डिंग आहे. आंखों के तेरे मन में, अशी मूळ ती बंदिश आहे, मूळ गझल आहे. आणि त्याच्यावरून शतजन्म शोधिताना हे काव्य रचलं गेलेलं आहे. किंवा सुखतातची या, हे मूळ तसंच आहे, हिंदी मधली बंदिश आहे, त्याच्यावरून सरळ सरळ ती चाल घेतलेली आहे. ती मास्टर दीनानाथांनी म्हणून अजरामर करून टाकले. आणि उत्तर क्रिया म्हणजे पानिपतचा जो प्रतिशोध आहे त्याच्याबद्दल सावरकरांनी लिहून ठेवले. एवढंच करून तात्याराव थांबले असं नाही, त्यांनी इतिहासाची जी मीमांसा केली आणि इतिहासाबद्दल लिहिलं ते अलौकिक. मॅझिनीच्या आत्मचरित्राचा त्यांनी अनुवाद केला, आपण पाहिलं ते. पण त्याच्यामध्ये तात्यारावांनी एक वाक्य लिहिले की शास्त्रीय प्रमेय ही स्थलकालातीत असतात. म्हणजे ती स्थलातीत कालातीत असतात. केव्हाही त्याचं आकर्षण आणि त्याचं संजीवन कायम तसंच राहतं.
तसंच आहे राष्ट्राबद्दल. राष्ट्र कधी मरत नसतात, ती राखेतून पुन्हा निर्माण होत असतात आणि सत्व आत्मगौरव प्रगट करत असतात. हे तात्यारावांनी त्याच्यामध्ये लिहिले. प्रस्तावनेमध्ये आत्मचरित्राचा अनुवाद केला, त्याच्यामध्ये लिहून ठेवलेला आहे. आय स्लेप्ट अँड फाउंड लाईफ इज ब्युटी, आय वॉक अँड फाउंड लाईफ इज ड्युटी. त्याचा उल्लेख यांनी केलेला होता. कुणी? मॅझिनीनी केलेला होता. त्याचा उल्लेख तात्यारावांनी सुद्धा केलाय. त्याचा अनुवाद करून म्हणतात राष्ट्र पुनरुत्थानासाठीच असतात. आणि म्हणून शेवटी समारोप करताना त्यांनी फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. तात्याराव म्हणतात की परमेश्वराच्या घरी प्रत्येक राष्ट्राला एक एक मॅझिनी देऊन ठेवला असेल तर इटलीचा आपल्याला हेवा करायचं कारण नाही. तात्यारावांच्या रूपानं हा मॅझिनीच नाही का आपल्याला मिळाला. हा भारतवर्षाचा मॅझिनी आणि तो इटलीमधला सावरकर, उलटं म्हणायला पाहिजे. अशी दोन्ही लोकोत्तर आणि सशस्त्र क्रांती करणारी लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. पुढे तात्यारावांनी इतिहासाची 6 सोनेरी पानं लिहिली, फार सुंदर लिहून ठेवलेली. त्यातलं पहिलं सोनेरी पान आहे ते म्हणजे चंद्रगुप्त आणि चाणक्याचं आहे. त्या चंद्रगुप्तानी असा अलौकिक पराक्रम गाजवला आणि या भारतवर्षाचा तो चक्रवर्ती सम्राट झाला. त्याचा पराक्रम, अलौकिक पराक्रम लिहून ठेवलेला आहे. अलेक्झांडर आला आणि त्यांनी कितीही पराक्रम गाजवला, सिद्धांत मांडलाय. काय सिद्धांत? की जगज्जेता कसला, त्याला भारताचा एक कोपराही जिंकता आला नाही. आणि हे सत्य आहे. खोटं लिहितात इतिहासाच्या पुस्तकामध्ये. आमची मुलं हेच वाचतात, अलेक्झांडर जगज्जेता होता. जगज्जेत्या अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली. कसला जगज्जेता? वायव्य सरहद्दीचा या भारतवर्षाच्या एक तुकड्यालाही जो गिळू शकला नाही, तो जगज्जेता असला. तात्यारावांनी हे आग्रहाने लिहून ठेवलेलं आहे. आणि ते म्हणतात ते धादांत खोट आहे. तो जगज्जेता कधीही नव्हता. त्यांनी अनेक ब्राह्मणांना पकडलेलं होतं, तपस्व्यांना पकडलेलं होतं. आणि माझ्या राज्याविषयी तुमचं मत काय विचारलं तर त्यावेळेला एक वाळलेलं कातडं आणलं आणि त्या तापसानी दाखवलं. इकडचं टोक ओढ म्हणाला बैसमध्ये आणि ओढ. इकडचं टोक ओढलं की दुसऱ्या बाजूचं वाळलेलं टोक ताडकन उडवायचं. इकडचं ओढलं की दुसऱ्या बाजूचं ताडकन उडायचं. त्यावेळी तो म्हणाला की तू एक भाग जिंकशील, पुढे जाशील, त्यावेळेला मागचा भाग आपोआप स्वतंत्र झालेला असेल. तुला कधी भारतवर्षी जिंकता येणार नाही. आम्ही दुर्दम्य आहोत आणि हे राष्ट्र अलौकिक आहे, तेजस्वी आहे, पराक्रमी. एका युद्धामध्ये अलेक्झांडर हा जखमी झालेला होता. त्यावेळेला त्यानं अत्यंत निर्दयीपणे जे जे सापडले त्यांची कत्तल केली. इतिहासात उल्लेख आहे की 6 सहस्त्र ब्राह्मण जे हातात तलवार घेऊन लढलेले होते त्यांची त्यांनी सरसहा कत्तल केली. त्यांनी एकाला विचारलं तर तू हातामध्ये तलवार का घेतलीस, खड्ग का घेतलास? त्यावेळी तो म्हणाला आम्ही मानानं जगणारे हिंदुस्थानामधले हिंदू आहोत. लढता लढता आम्हाला मरण आलं तरी चालेल. मारिता मारिता मरून घ्यावे राज्य आपुले, समर्थांचा संदेश आहे. त्याचा उल्लेख केलाय तात्यारावांनी. आम्ही असे दुर्गम्य आहोत, लढणार म्हणून सांगितलेलं आहे. मग चाणक्य चंद्रगुप्ताचा गौरव जसा लिहिला तसा त्याच्या पाठोपाठ मौर्य कुळ दुबळे झाल्यानंतर, ग्रीकांच्या समोर लोटांगण घालायला लागल्यानंतर त्याला पराभूत करून पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र बलवान करणाऱ्या शृंगवंशामधल्या पुष्यमित्राचा गौरव तोही तात्यारावांनी लिहिलेला आहे. ते दुसरं सोनेरी पान. ज्या विक्रमादित्यानं शक आणि कुशाणाला पार पराभूत करून टाकलं, त्या विक्रमादित्याचा गौरव तात्यारावांनी तिसऱ्या सोनेरी पानामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्या विक्रमादित्याचा विक्रम संवत आपण पाळतो आणि तोच खरा एका दृष्टीनं ऐतिहासिक आहे. नंतर कितीतरी निर्माण झाले असतील आणि त्याच्यानंतरचा खरंच गौरवायचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. अगर शिवाजी न होते तो सुनत होती सबकी, अशी अवस्था झालेली होती. पण विक्रम संवत हाच खरा हे तात्यारावांनी आग्रहाने सांगितले. आणि त्याच्यानंतर टोळधाडी सारखे या राष्ट्रावर तुटून पडलेले जे हुण होते त्यांचा पूर्ण पराभव करणारा आणि पुन्हा एक क्षत्रिय अंमलाखाली संपूर्ण भारतवर्ष आणणारा यशोधर्मा, त्याचा गौरव चौथ्या सोनेरी पानात तात्याराव सावरकरांनी गायलेला आहे. 5वं जे आहे ते म्हणजे आमच्या मराठ्या वीरांचं सोनेरी 5वं पान आहे. अटके पार झेंडे ज्यांनी लावले, ज्यांनी लोकोत्तर पराक्रम गाजवला, शिवाजी महाराजांची परंपरा अक्षुण्ण पुढे चालवली आणि या हिंदू राष्ट्राची मान ताठ करून दाखवली. थोरल्या बाजीरावांसारखे, थोरल्या माधवरावांसारखे लोकोत्तर पेशवे झाले.
या पेशव्यांचा गौरव त्याच्यामध्ये गायलाय आणि शेवटपर्यंत मराठी साम्राज्य सशक्त कसं झालं ते दाखवून दिलेलं आहे. हे 5वं सोनेरी पान आहे आणि शेवटचं ब्रिटिश गेले आणि भारत स्वतंत्र झाला हे 6वं सोनेरी पान त्यांनी लिहून ठेवले. त्याच्या व्यतिरिक्त 1857चं स्वातंत्र्य समर आहे, रणशिंग आहे, इतिहासावर लिहिलेले अनेक स्फुटलेख आहेत. अशी उदंड संपदा, वाङ्मय संपदा त्यांनी निर्माण केली. वाङ्मय काळाच्या कसोटीवर टिकतं आणि साहित्य काळाच्या ओघामध्ये लुप्त पावतं. ललित वाङ्मय, ललित साहित्य वाचायला चांगलं वाटतं, पण त्यांनी मनाला शांतताही मिळत नाही आणि जीवनाची दिशाही स्पष्ट होत नाही. अक्षर वाङ्मयाने आपला मनाचा निश्चयही होतो आणि जीवनाचं लक्ष आणि दिशाही स्पष्ट होत असते. सावरकरांचं सगळं अक्षर वाङ्मय आहे आणि असं उदंड उत्कृष्ट वाङ्मय तात्यारावांनी निर्माण केलंय. हे वाङ्मय टप्प्याटप्प्याने निर्माण झाले, एका वेळेला अर्थातच झालेलं नाही आहे. आणि हे करत असताना राष्ट्रभक्तीचं बाळकडू अनंत जनांना, नागरिकांना तात्याराव देत होते. पण या वेळेला काँग्रेस जनांनी जवळजवळ निश्चय करून टाकलेला होता की आता पाकिस्तान हा देऊनच टाकायचा, नकोच. तसा क्रिप्स म्हणाला तसंच होऊन जाऊ दे. तात्यारावांनी ओळखलं तर विंचवाचं विष नांगीत असतं. तेव्हा ज्यांना या संघराज्यामध्ये सामील व्हायचं नाहीये त्या छोट्या राज्यांना स्वतंत्र होण्याची, बाहेर पडण्याची अनुमती असावी असं क्रिप्स शिष्टाईमध्ये आलेलं होतं. आणि ते महाभयंकर आहे. आपल्या राष्ट्राची ते शकलं केल्याशिवाय राहणार नाही हे तात्यारावांना माहिती होतं. अनेक शकलं एकत्र आली की ते सकल होतं, माहिती आहे. म्हणून सकलावर श्रद्धा असावी, शकलावर नाही. पती पत्नी 2 शकलं असतात, ती एकत्र आली की सकल होतं, कुटुंबाचं कल्याण होतं असं आहे. आणि म्हणून आपणही नेहमी जागरूक असलं पाहिजे. तात्याराव सांगत असतात अशी अनुमती जर दिली काय होईल, आपल्या देशाचे तुकडे पडतील. पाकिस्तानला तर तेच हवे, मुस्लिम लीगला तर तेच हवे. आणि त्यांचे पुढारी तर उन्मत्तपणे भारतवर्षाला सांगतातच आहे की आम्ही या देशावर एकेकाळी राज्य गाजवलेलं आहे, मारू तुम्हाला, काय समजलात. आणि तरी सुद्धा आमचे काँग्रेस जन चुप्प बसतात याची खंत तात्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यावेळेला 1940 पासून राजाजी सांगतच होते की पाकिस्तान आम्ही देणारच आहोत. सरोजिनी नायडूंना सांगितलेलं होतं पाकिस्तान दिल्यापासून पर्याय नाही. राजाजींनी संपूर्ण भारतात जिथे जिथे गेले तिथे तिथे सांगितलं की पाकिस्तान आम्ही देणारच आहोत. 42 साली त्यांनी प्रगटपणे अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून सांगितलं आणि त्यावेळेला त्यांनी गुप्त रहस्य प्रगट केलं आणि ते म्हणाले ही गोष्ट गांधीजींनी मला 1940 साली सांगितलेली होती. म्हणजे गांधींच्या मनामध्ये हे होतच की देऊन टाका. त्यावेळेला 7-8 ऑक्टोबर 1943ला एक प्रचंड सभा दिल्लीमध्ये झालेली होती आणि त्याला फार लोकोत्तर महात्मे उपस्थित होते. जमनादास मेहता आलेले होते, शिखांच्या वतीनं तारासिंग आलेले होते, जी थोरमण, श्यामाप्रसाद मुखर्जी होते, अनेक थोर मंडळी इथे, आशुतोषांचे चिरंजीव अनेक जण इथे आलेले होते. आणि त्यांनी जनजागरण करायची प्रचंड मोहीम आघाडी उघडलेली होती. पण दुर्दैव असा कितीही टाहो पडून या लोकांनी सांगितलं तरी जनसामान्यांनी त्यांच्या मागे न जावं हा इतिहासातला चमत्कार आहे. त्याचं कारण आहे अवघड मार्गाने जाणं हे केव्हाही अवघडच असतं. उद्वाहक असल्यानंतर, उद्वाहकाला मराठीत लिफ्ट म्हणतात, उद्वाहक असल्यानंतर जिन्याने कोण चढून जाणार, असंच आहे ना. इतकी सुविधा असल्या अवघड मार्गाने जायला माणसं घाबरतात. तारासिंग म्हणालेले होते की आम्ही भारताचे द्वारपाल आहोत. सर्वार्थाने खरं. पंजाबनी जेवढं सोसलं तेवढं अन्य कोणी सोसलं नसेल. उत्तर भारत तोडवला गेला खरंय, महाराष्ट्रावर अन्याय झाला हेही खरंय, पण सगळ्या टोळधाडी पहिल्यांदा येऊन कोसळल्या त्या आमच्या वायव्य सरहद्दीच्या प्रवेशद्वारावर म्हणजे पंजाबवर. आणि पंजाब फार तुडवला गेला. म्हणून ते म्हणाले आम्ही द्वारपाल आहोत, आम्ही कदापिही पाकिस्तान होऊन देणार नाही, आमच्या काळ्या दगडावरची रेख आहे असं समजा. जमनादास मेहता फार सुंदर बोलून गेले. ते म्हणाले ते की मुस्लिमांची धर्मांधता, काँग्रेस जनांचा अत्यंत असा भाबडा भाव आणि याच्यामुळे पाकिस्तानचा अट्टहास, मुस्लिम लीगचा दुराग्रह, यातून पाकिस्तानची निर्मिती होण्याची शक्यता आहे. तेव्हा हे राष्ट्रजन हो सावधान, हे घडू देऊ नका, कदापि घडू देऊ नका. सावरकरांनी तर इतिहासाचं संपूर्ण विश्लेषण करून आपण एकत्र का यायला पाहिजे, एक माणूस एक मत का असलं पाहिजे हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं होतं.
ते अर्थात मुसलमानांना अमान्य होतं, कारण त्यांची संख्या कमी होती. आणि सावरकर काय म्हणतायत हे जिनानी बरोबर ओळखलेलं होतं. एक माणूस एक मत आम्हाला मान्य नाही असं मुसलमान म्हणत असत, पण एक माणूस एक मत आम्हाला मान्य आहे असं हिंदू लोक म्हणत नसत. हे केवढं दुर्दैव आहे आपल्या देशात. लांबून केवळ छान लढाई चालली आम्ही बघतो असं फार काळ म्हणता येत नाही. आपल्या बांधवांच्या मदतीला जरा त्याग सोसून, जरा एखाद दुसरा तडाखा अंगावर सोसून मदतीला जायचं असतं. आपण असे गेलो नाही तर आपल्या राष्ट्राचं भविष्य कधी उज्ज्वल होत नसतं, हे ध्यानात घेण्यासारखं आहे. पण हे घडलं नाही दुर्दैवानं. 43-44 वर्षामध्ये वॅवेलच्या योजनेला इतका जोर आला, इतका जोर की सगळ्यांना वाटायला लागलं, सगळे उतावळे झाले. 2, 3, 4 वेळेला सिमला परिषद झाली, सपशेल फसली. 45ला जून-जुलैमध्ये महिनाभर चाललेली होती. आणि हंगामी मंत्रिमंडळ कोणतं करावं, केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं, म्हणजे देशाच्या विचारापेक्षा कुणाची वर्दी लागावी, कुणाला खुर्ची मिळावी याचाच विचार चाललेला होता. त्याचीच दुष्ट फळं आज आपण भोगतो आहोत. जे जळले, ज्यांनी स्वतःला जाळलं, ज्यांच्या ठाई खरं राष्ट्रीयत्व होतं, त्यांना खुर्चीवर कधी बसायला मिळालंच नाही. अपवाद असतील काही, बाकी सगळे बरोबर डोक्यावर बसले. मी महाविद्यालयामध्ये असताना एक गृहस्थ निवडून गेले खासदार म्हणून. त्यांचा जाहीर सत्कार झाला आणि सत्कारात पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं, म्हटले बंधनो भगिनीनो, आता काय आमची मज्जाच मज्जा. अरे मज्जाच मज्जा, खासदार व्हायचं ते मज्जाच मज्जा करायला. ते काय म्हटले, आता इमानाने जायचं, इमानाने यायचं, इमानात. आणि जाहीरपणे त्यांनी काय सांगावं, धक्का बसेल ऐकून आपल्याला. इमानात म्हटले पट्टा कोणाला बांधता येतं, पण ती असते की म्हटले हवाई सुंदरी, ती येऊन बांधते की. हा, याच्यापेक्षा राष्ट्राचं दुर्दैव काय असू शकतं सांगा. अशी माणसं जर खासदार म्हणून निवडून जाणार असतील आणि सगळ्या भारतवर्षाचा राज्यकारभार पाहणार असतील, दुसरं काय होणार. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून सिमला परिषदेमध्ये मारामाऱ्या चाललेल्या होत्या. कुणालाही हे राष्ट्र एकसंध राहावं आणि पराक्रमी व्हावं याचं भान नव्हतं, तात्याराव वगळता. हिंदू महासभेचे लोक धडपडून सांगत होते, प्रचार करून सांगत होते, अरे बाबांनो सावधान, या देशाचे तुकडे व्हायची वेळा प्राप्त झालेली आहे, महाभयंकर. 45 साली सावरकर कुटुंबावर एक मोठा आघात झाला. बाबाराव सावरकरांनी अपरंपार सोसलेलं होतं. तात्यारावांच्या अगोदर ते अंदमानला गेलेले होते आणि आयुष्य सगळं जवळजवळ तुरुंगामध्येच घालत. फार सोसले, महाभयंकर. त्यांना अस्थमा झाला, डोकेदुखीचा विकार होता, अर्धशिशीचा भयंकर त्रास असे. पोट इतकं बिघडलेलं होतं की रक्त पडायचं सारखं. पण तरी सुद्धा त्या खोलीतून बाहेर जायला बारी काय त्यांना परवानगी देत नसे. पण त्या बारीचं थडगं इथे कलकत्त्यामध्ये बांधलं गेलं. शेवटी त्याला स्वदेशाला परत जायला मिळालं नाही. स्वदेशाला पळून जायचा विचार त्याच्या चित्तामध्ये होता, पण कलकत्त्यामध्ये त्याला मृत्यू आला. शेवटी खरंच सावरकर पुरून उरले. ज्यांनी ज्यांनी त्यांचा द्वेष केला ते सगळे अगोदर गेले. काही इतिहासातले तरी योग असतात बघा. आणि हा 14 वर्ष तुरुंगात झिजलेला महात्मा 83 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य भोगून नंतर गेला. इतिहासाचे संकेत मोठे विलक्षण असतात. पण बाबारावांनी फार सोसलं का, आणि पुढे त्यांना कर्करोग झाला. सांगलीला काया इतकी क्षीण झालेली होती. बाबाराव फार आजारी आहेत हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस तात्यारावांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे की आपण तिघा भावांनी एकच काम केलं. राष्ट्रभक्तीचं आपलं लक्ष ध्येय एकच होतं. आपण आपल्या पूर्वजांचं ऋण फेडण्याचा प्रयत्न, धर्मऋण फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं सुंदर वाक्य त्याच्यामध्ये लिहिले. कोणाही इतिहासकाराला भारतवर्षाचा इतिहास लिहायचा झाला तर त्यातली काही पानं सावरकर बंधूंसाठी राखून ठेवावी लागतील. आणि सावरकरांनी एक सुवर्णयुग गाजवलं याचा त्याला उल्लेख करावा लागेल असं सावरकरांनी त्या पत्रात लिहिलेलं होतं. सार्थ उद्गार आहेत, आत्मप्रत्ययी उद्गार आहेत. आणि मार्च 1945 मध्ये बाबारावांना मृत्यू आला. थोरले बंधू निघून गेले ज्यांनी तात्यारावांच्यावर सदैव वडिलकीचं छत्र धरलेलं होतं. हा आपल्या घराण्यामध्ये जन्माला आलेला
ईश्वरी संकेतानं आपल्या पाठीवर जन्माला आलेला लोकोत्तर महात्मा आहे हे बाबारावांनी, गणेश दामोदर सावरकरांनी फार पूर्वी ओळखलेलं होतं. आणि तात्यारावांनी मोठं व्हावं म्हणून सदैव ध्यास धरलेला होता. काही माणसं समाजापुढे येतात, ती माहिती होतात. काही माणसं समाजापुढे येत नाहीत, पण समाजाचं, राष्ट्राचं सत्व राहावं म्हणून गर्भिणी जसं आपला गर्भ जपते तसं ते राष्ट्राला जपत असतात. बाबाराव सावरकर त्यापैकी एक होते. समाजापुढे आले नाही, समाजाला कळले नाहीत, पण तात्यारावांच्या घडण्यामध्ये बाबारावांचं योगदान फार मोठं आहे. तुलसीदासांनी जसं म्हटलेलं आहे ना, रामांच्या कर्तृत्वाची ध्वजा कशावर फडकते तर लक्ष्मणाचा दंड खाली आहे त्याच्यावरती ध्वजा फडकते, असं फार गोड उल्लेख केलाय. तसं तात्यारावांच्या कर्तृत्वातलं फार मोठं योगदान हे बाबारावांच्या कर्तृत्वामध्ये दडलेलं आहे. हे आपल्याला कधीही विसरता येणार. 45 साली आता जवळजवळ निश्चय झाला. सिमला परिषद फसलेली होती आणि फसलेली असताना अनेकांना वाटत होतं की काहीतरी घडणार 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 म्हणजे दुसरं काय, पाकिस्तान घडणार, दुसरं काय घडणार होतं. 46 साली स्वतः नेहरूंनी प्रगटपणे सांगितलं तर 9 एप्रिल 1946 या दिवशी जाहीर सभेमध्ये नेहरूंनी सांगितलेलं होतं भारताचे तुकडे होणार नाही आणि आम्ही पाकिस्तानला स्वतंत्र कधी मान्यता देणार नाही. पाकिस्तान भारतातून कधी फुटून निघणार नाही. केव्हा बोलले नाही, उलटे सांगितलं. 5 एप्रिलला 1946 आणि 2 आठवडे गेले नाहीत. 20 एप्रिल त्याच वर्षामध्ये 20 एप्रिल 1946 नेहरू म्हणाले आता पाकिस्तान दिल्याशिवाय आमच्या पुढे दुसरा मार्गच नाही. 15 दिवसात सांगताय, 15 दिवस अगोदर म्हणतायत आम्ही कदापिही पाकिस्तान नेणार नाही. 15 दिवसात पुन्हा सांगतायत की अरे आता पाकिस्तान होण्यावाचून गत्यंतरच नाहीये. वॅवेलनी सगळ्यांच्या पुढे असं टाकलेलं होतं, घ्या हो मी देतोय ते बरोबरच आहे. काँग्रेस जनांनी असा लबाड प्रचार चालवलेला होता की अरे ही हंगामी व्यवस्था आहे, भारत पाकिस्तान व्हावं ही हंगामी व्यवस्था. बरं का, हंगामी व्यवस्था म्हटल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याच्यावर इतके घणाघाती हल्ले केलेले होते, प्रचंड हल्ला केलेला होता. आणि त्याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणालेले होते ही हंगामी व्यवस्था म्हणजे काय, म्हणजे काँग्रेस जन असं म्हणतायत की ही आमची हंगामी आत्महत्या आहे. अरे हत्या केल्यानंतर पुन्हा जीवन कोणाला मिळणार आहे आणि पुन्हा दोन्ही राष्ट्र एकत्र येणार, भाबडा आशावाद आहे, हे कदापि घडू शकणार नाही. हे श्यामाप्रसाद मुखर्जी बोललेले होते. त्याच्या अगोदरच्या वर्षामध्ये इथे सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये एक भूतो न भविष्यती अशी सभा झालेली होती आणि किती माणसं उपस्थित असतील, थक्क होतं मन वाचून. त्या कालखंडामध्ये 75 ते 80 हजार माणसं, 1.25 लाखापेक्षा माणसं जास्ती जमली आणि तात्यारावांनी इतकं अप्रतिम भाषण केलं. अनेकांच्या हृदयामध्ये, बुद्धीमध्ये एखादा तीर घुसावा तसं ते भाषण घुसून राहिलेलं होतं. इतिहासाचं विश्लेषण तर केलं, पण आपल्या देशामध्ये काय घडते आणि आपल्याला कोणती जागरूकता पाळली पाहिजे, हिंद राष्ट्राचे तुकडे कसे होऊ देता कामा नयेत याच्यावर सावरकरांनी लखलखीत प्रकाश टाकलेला होता. पण काँग्रेसजन असे लबाड, राजाजींनी एकदम घोषित करून टाकलं. ते म्हणाले की सगळ्या भारताचा आम्हाला पाठिंबा आहे. नव्हता. विरोध कुणाचा आहे, ते हिंदू महासभेचा आहे. सावरकरांना आणि हिंदू महासभेला जितकं डावलता येईल, एका बाजूला टाकता येईल, तितका हा प्रयत्न होता. 46 वर्ष सरत आलं आणि मग पुढे 22 मार्च 47ला वॅवेलनी सगळ्यांना टाटा म्हटलं, तो निघून गेला. आणि त्याच्या जागी कोण आला तर लॉर्ड माउंटबॅटन. तो आणखीन धूर्त होता. तो म्हणाला 1 घाव 2 तुकडे करून टाकूया आता लवकरात लवकर. आणि त्यावेळेला ज्यांना हंगामी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं होतं ते अली खान काय म्हणाले असतील. ते अली खान म्हणाले, म्हणजे त्यांचा भाव मुसलमानांचा मनातला काय होता आपण ध्यानामध्ये घ्या. ते म्हणाले आम्ही मूठभर मुसलमान आलो आणि हिंदूंना कापून काढलं. आता तर लक्षावधी मुसलमान, कोट्यवधी मुसलमान भारतात आहे, उरलेल्या सगळ्या हिंदूंना कापून काढू, पण पाकिस्तान मिळवूच मिळवू. का बरं त्या माणसाला गोळी घातली नाही. जो उघडपणे असं बोलला त्याला माउंटबॅटननी गोळी का घातली नाही. केवढं नवल आहे. तो म्हणाला कापून काढून एकूण एक हिंदू आणि आम्ही पाकिस्तान मिळवूच मिळवू. मग सुरावर्दी असत, हयात खानांची पिल्लावळ असं, या सगळ्यांचा भाव एकच होता.
सुरावर्दीच्या परंपरेमधल्या प्रतिनिधींनी त्यांनी तर नूननी तर सांगितलेलं होतं, ते म्हणालेले होते, जर पाकिस्तान आम्हाला मिळालं नाही तर आम्ही इतका प्रचंड रक्तपात करू की चंगेज खान सुद्धा लाजेल, इतकी माणसं आम्ही या देशामध्ये मारू. काय करत होतं सरकार, काय करत होतं काँग्रेस? जिनांच्या बरोबर लक्षात आलेलं होतं, कुठेही आता सुटत नाही ती माणसं, पाकिस्तान मिळणार म्हणजे मिळणार. इतिहासात नोंदी आहे की जिना आणि गांधी यांची घरामध्ये बंगल्यावर अशी 19 वेळेला भेट झाली. ती गांधींच्या बंगल्यावर झाली का जिनांच्या बंगल्यावर झाली, किती वेळेला कुठे कुठे झाली? इतिहास सांगतो की जिनांना भेटायला गांधी 19 वेळेला गेले आणि जिना गांधींना भेटायला एकदाही आला नाही. का त्याचं लांबून चालून गांधींनी एवढं केलं? शेवटी तर म्हणायला लागलेले होते की मुस्लिम लीगचं राज्य आलं तरी ते आम्ही आनंदाने मान्य करू. अरे राम, इतका नेभळटपणा, इतके पराभूत विचार या देशामध्ये असावेत. काही तरुण विचारतात, अहिंसेमध्ये पराकोटीला गेलो तर हिंसा करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे ना. एकदा तरी त्यांनी म्हटलं का की मुस्लिमांना ब्रिटिशांना हकलून लावा आणि हिंदू राष्ट्र घडायला पाहिजे? एकदाही नाही. 19 वेळेला जिनांना भेटायला गेले आणि सारखं म्हणत, जिना मेरे दोस्त मेरे भाई. केव्हा यांचे भाई झाले कोणाचं? सावरकर यांना कधी भाई वाटले नाही, सावरकर यांना कधी बंधू वाटले नाहीत, पण जिना मात्र यांचे भाऊ झाले. दैव दुर्विलास आहे, शाप आहे इतिहासाला. जर किती वाईट घडले करा ना कल्पना. निजामची आई ज्या वेळेला मृत्यू पावली त्यावेळेला गांधींनी तारेनं त्यांचं सांत्वन केले. निजामाचं तार गेली ताबडतोब हैदराबादला. आणि बाबाराव ज्या वेळेला मृत्यू पावले त्यावेळेला पत्र पाठवले, तार नाही, पत्र. आणि ते सुद्धा कुठं? सावरकरांनी रत्नागिरी सोडून 8-9 वर्ष ओलांडून गेलेत हे माहिती असून सुद्धा रत्नागिरीच्या पत्त्यावर गांधींनी पत्र पाठवलं. मग ते सावरकरांना उशिराच मिळावं हाच भाव. हैदराबादच्या निजामाला तार जाते आणि गांधी दुःख व्यक्त करतात आणि बाबारावांच्या सारखा स्वातंत्र्य सैनिक जातो त्याला पत्र पाठवतात आणि तेही हेतुपुरस्सर चुकीच्या पत्त्यावर. काय या देशाचे तुकडे होणे? जिनाला पक्का माहिती होतं. जिना म्हणाला पाकिस्तान घेतल्याशिवाय आम्ही राहणारच नाही. आमचा प्रतिनिधी सांगतोय ना तुम्हाला, अली खान त्याचा प्रतिनिधी हंगामी मंत्रिमंडळातला. हे काय वाटेल ते बोलत होते आणि आमची सगळी माणसं तटस्थ होती, चूप होती, कोणाला काही करता येत नव्हतं. केवढं दुर्दैव या देशात. आमची माणसं ज्यांनी हिंदू राष्ट्राचा विचार मांडला त्यांच्या मागे का गेले नाहीत? नवल करण्यासारखं आहे. त्याचं थोडं विश्लेषण शेवटी आपण करूया. मला जे वाटतं ते सांगतो. आपल्या इतिहासाचा काही अभ्यास केल्यानंतर त्यातून काही आराखे आपल्याला बांधता येतात. अवघी चरित्र मूलतः अभ्यासल्यानंतर कुठे काय चुकलं हे साधारणतः जाणता येतं. 46 साली हे सगळं होत राहिलं. 47ला माउंट बॅटन आला. माउंट बॅटन विषयी नेहरूंना अत्यंतिक प्रेम होतं, अतिशय प्रेम होतं. आणि हे ऐतिहासिक सत्य आहे की एडविनाबद्दल म्हणजे माउंट बॅटनच्या पत्नीबद्दल त्यांना विशेष प्रेमादर होता. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यांच्या अनेक चरित्रकारांनी हे लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा माउंट बॅटन जे म्हणेल त्याला लगेच मान डोलवायची असं नेहरूंनी पक्क ठरवलेलं होतं. वल्लभभाई पटेलनी मोठी गर्जना केली, हे खरं आहे, पण ते घडणार नव्हतं. आणि तात्यारावांना दुर्दैवानं त्यावेळी त्यांची प्रकृती इतकी ढासळली. बाबाराव गेल्यानंतर कुठेतरी आत एक खोलवर घाव बसलेला होता आणि प्रकृती इतकी ढासळली, मज्जातंतू इतके दुबळे होऊन गेले. डॉक्टरांचे सगळे उपाय चाललेले होते पण तात्यारावांच्या आजाराने गंभीर रूप धारण केलेलं होतं. तर लालचंद हिराचंदानी त्यांना नेलं, गुलाबचंदानी, आणि वालचंदनगरला ठेवलेलं होतं. 3 महिने तात्याराव तिथे राहिलेले होते. पण 20 जानेवारी 1946 त्या दिवशी तात्यारावांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. 3 महिने वैद्याने डॉक्टरांनी त्यांना बोलू सुद्धा नाही, हालचाल तर दूरच राहिली, पण त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला होता. तेव्हा हिराचंद मंडळींनी त्यांची सेवा केली. 3 महिने वालचंदनगरला तात्या होते. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेला आणि तात्यारावांचं हिंडणं फिरणं किंवा ज्या धडाक्यानं ते सगळीकडे जात होते तो धडाका स्वाभाविकपणे कमी झाला. उघड आहे. 46 साली घटना घडली आणि पुढल्या वर्षी देशाचं चित्र पालट गेलं. हळूहळू
म्हणजे बाबाराव ज्या वेळेला गेले त्यावेळी तात्यारावांना भेटायला कोणी आलं नाही. तात्यारावांना हृदयविकाराचा झटका बसला. त्यावेळेला त्यांना भेटायला नेहरूही आले नाहीत, वल्लभभाई पटेलही आले नाही. पण ज्या वेळेला केंद्रीय हंगामी मंत्रिमंडळ केलं त्यावेळेला काय गंमत आहे बघा, त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींना भेटायला मात्र हे लोक गेलेत. हा मोठा राजकीय डाव होता, मोठी धूर्त खेळी होती आणि मुद्दामच श्यामाप्रसाद मुखर्जींना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं होतं. आणि मग भारतवर्षाच्या हिंदुस्थानच्या इतिहासामधला तो दुर्दैवी दिवस उजाडला. 15 ऑगस्ट 1947, ज्या वेळेला अखंड भारत मातेच्या शीर्षाचा एक तुकडा कापून टाकण्यात आला, स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली. वस्तुतः त्यावेळेला 11-12% आणि मतदानाच्या दृष्टीने 22% एवढेच मुसलमान होते. सवर्ण हिंदू हे 58%, 56 ते 58% होते आणि सर्व हिंदूंची मतं मिळून 75% होती. म्हणजे मुस्लिम ब्रिटिश अन्य लोकांपेक्षा जवळजवळ 3.5 पट होते. आणि तरी सुद्धा आपलं दुर्दैवाचं की या देशाची फाळणी व्हावी. माउंट बॅटन असा लबाड होता, तो म्हणाला संख्या कमी असली तरी समान हक्क दोघांना दिले जाते, म्हणजे तेवढी मतं मुसलमानांची भरून काढण्यात येतील असा अर्थ झाला. तात्यारावांनी फार पूर्वी सांगितलं तर की याच्यामध्ये सरहद्दीवरल्या लोकांना फार सोसावं लागेल. पंजाब सिंधमध्ये आग डोंब उसळेल, कारण पाकिस्तानी हे आक्रमक आहेत. मुसलमानांचा सगळा इतिहास काढून बघा, त्यांना तेवढंच करायला आवडतं. हे सांगितलेलं असताना सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. स्वातंत्र्य मिळवलं, सत्ता हाती घेतली, पण सत्ता राबवण्यासाठी जे धैर्य लागतं, जो निबिडपणा लागतो, जे निर्भयता माणसाच्या अंगी लागते, आपल्या बाजूचं संघटन लागतं, प्रबळ सैन्य लागतं, याची कोणतीही व्यवस्था आमच्याकडे नव्हती. आणि सिंध पंजाबमध्ये अनन्वित अत्याचार झाले, नौखालीला पुढे अत्याचार झाले, असंख्य हिंदू कुटुंब उद्ध्वस्त झाली, सिंधी लोकांना पळ काढावा लागला, अनेक स्त्रियांवर अत्याचार आणि बलात्कार झाले आणि तात्यारावांचं काळीच अक्षरशः करपून गेलं. फार अन्याय झाला, अनन्वित अत्याचार झालेले. आणि त्यावेळेला हिंदूंनाच उलट सांगण्यात येत होतं, हिंदू कुटुंबांना प्रतिकार करू नका. नौखालीमध्ये आपल्याला धक्का बसेल की इतक्या हिंदूंनी मार खाला पहिल्यांदा, आणि नेहरू हे स्वतः तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं हिंदूंनी मुसलमानांच्या विरुद्ध लढायचं नाही, तसा प्रयोग केला, बंदुका तोफा वापरून तुम्हाला मारू, हिंदूंना सांगितले. काय आपला इतिहास आहे काय कळत नाही. अशा माणसांच्या हातामध्ये हिंदूंची सत्ता जावी आणि मुसलमानांना तडाखा बसला. म्हणून गांधी म्हणाले मी आता उपोषण करतो. हिंदू मेले त्याचं दुःख नाही कोणतंही. म्हणजे ब्रिटिशांना म्हणायचं चालायला लागा, आणि ब्रिटिशांनी विचारलं गेलो नाही तर काय करा, उपवास करेन. अरे काय कर, एकदा कर 100 वेळेल, कोण विचारतो त्याला. ब्रिटिश खरा हसत असतील त्यांना की हे सुरक्षा छिद्र आम्ही कसं ठेवलं आणि बाहुल्यासारखं वापरलं. हाच भावार्थ आहे त्याच्यामध्ये. एवढं कसं त्यांच्या लक्षात आलं नाही की आपल्या कृत्यामध्ये ब्रिटिशांना बळ लागतं आणि मुसलमानांना बळ लागतं. फाळणी झाली आणि इतके अनन्वित अत्याचार झाले. पण त्याही वेळेला सावरकरांना एका दृष्टीनं कृतार्थता वाटली, एका डोळ्यात आसू एका डोळ्यात हसू, असं होतं. पाकिस्तान एक तुकडा मोठा गेला तरी स्वतंत्र हिंदूंचं एक मोठं राष्ट्र निर्माण झालं, ही कृतार्थतेची भावना त्यांच्या मनात होते. पण तसं होणार नव्हतं. मुसलमान तिकडे गेले तसे सगळे हिंदू इकडे आणायला हवे होते आणि एकदा पूर्ण विभागणी करून टाकायला हवी. तसं नाही झालं. अल्पसंख्याक हे हिंदूंचं राष्ट्र आहे पण बोलू नका, भावना दुखावता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या राष्ट्राचं विभूतिमत्व आहे, बोलायचं नाही, भावना दुखावता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंद राष्ट्राचा छंद घेतलेला होता आणि अवघी काय तन मन धन राष्ट्राला अर्पण करून पिचले झिजले, बोलायचं नाही, भावना दुखावता. या राष्ट्रामध्ये अजूनही धर्मांतराचे प्रकार चालतात पण बोलायचं नाही, भावना दुखावतात.
नागालँड आमच्या हातातून जवळजवळ गेले. 95% ख्रिश्चन तिथे झालेले आहेत. पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. पोप पॉल इथे भारतात येतात आणि भारतीयांना उद्दामपणे सांगतात की सगळं आशिया आम्ही ख्रिश्चन करून टाकू, पण त्यांना कुणीही बोलायचं नाही. ख्रिश्चनांच्या भावना दुखावतात. गुप्तपणे अनेक ठिकाणी हिंदूंना मुस्लिम करण्याचं काम चाललेलं आहे. कुणीही बोलायचं नाही, भावना दुखावतात. आतंकवाद्यांनी आमच्या हजारो बांधवांचे बळी घेतले, पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. अनेक निरपराध कुटुंब ही काश्मीर सोडून खाली आली, पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. नेहरूंच्या घोडचुकीमुळे या भारतवर्षाचं फार नुकसान झालं, पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. गांधींनी हिंदूंना पाठबळ न देता मुस्लिमांना जास्ती दिलं, पण बोलायचं नाही, भावना दुखावतात. आणि तरीही आम्ही म्हणतो आम्ही स्वातंत्र्यात आहोत. अल्पसंख्याकांच्या भावना दुखावतात. 55 वर्षानंतर याच्यासारखं दुर्दैव आपल्या राष्ट्राच्या वाट्याला काय आलं असेल सांगा. ज्यांना खरी राष्ट्रभक्ती आहे त्यांच्या हृदयाला इतके क्लेश होत असतील की अरे हे काय कलेवर घेतलं आपण, यात आत्मा नाही, याच्यामध्ये प्राणी नाही. मेलेलं राष्ट्र आहे. यांनी केव्हा तरी जागलं पाहिजे, यांनी केव्हा तरी उठलं पाहिजे. आणि आमचे लबाड लोक लिहितात की विवेकानंदांना कसं राष्ट्र हवं होतं. किती खोटं बोलता. मेरी हेलला विवेकानंदांनी पत्र लिहिले आणि तिला म्हणतात तुमचा आकाशातला बाप अतिशय दयाळू म्हणून गप्पा मारता, मिशनरीजना पैसे देऊन पाठवता, धर्मांतर घडवून आणता आणि 25 कोटी एवढ्या भारतीयांच्या हिंदूंच्या मानेवर तुमचे अधिकारी बूट ठेवून उभे आहेत. पुन्हा वरून संगीनी लावली, फाशी देऊ म्हणतात, गोळी घालू म्हणतात. कुठे आहे तुमचा दयाळू बाप आकाशातला. मेरी तुमची माणसं अत्यंत क्रूर आणि अधम आहेत. हे विवेकानंदांनी मेरी हेलला लिहिले. जिच्या घरी स्वामीजी उतरलेले होते शिकागोमध्ये, त्या मेरी हेलला त्यांनी पत्र लिहिले. पुढे लिहिले की हे पत्र नेऊन ब्रिटिश अधिकाऱ्याला दाखव, मला पकडतील, न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याचं नाटक करतील आणि मला 2-3 महिन्यानंतर फाशी देतील. हे विवेकानंदांनी लिहिलेलं पत्र आहे. त्यांच्या डोळ्यापुढे हिंदू धर्म होता, हिंदू संस्कृती होती, हिंदू राष्ट्र होता, हिंदू उत्थापनाचा मंत्र निसंशय होता. कोणी खोटं लिहू नये वृत्तपत्रामध्ये. पण आमची माणसंही अशी अजूनही म्हणतात बोलू नका. इंडिया टुडे काय लिहितं पहा, फ्रंटलाईन काय लिहितं पहा, द वीक काय लिहितं पहा, टाइम्स ऑफ इंडिया काय लिहितं पहा, द हिंदू काय लिहितं पहा. सगळेच आमच्या विरुद्ध आणि कावकाव करणार. आणि तथाकथित सुशिक्षित जो समाज, ज्याच्या हातामध्ये खुर्ची आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, हे सगळे आम्हालाच नावं ठेवतात. हिंदूंना, हिंदू धर्माला. टाइम तर म्हणतो अरे तुम्ही सांप्रदायिक. कोण सांप्रदायिक आहे सांगा जगामध्ये? हिंदू इतका उदार कुणी नाहीये. हिंदूंना सांप्रदायिक म्हणतात. आम्ही इतके उदार की आमचा राष्ट्रपती मुसलमान होऊ शकतो. डॉक्टर झाकीर हुसेन होते, फखरुद्दीन अली अहमद होते. ज्याच्या हातामध्ये राष्ट्राची रहस्य असतात तो आमचा गृहमंत्री होऊ शकतो. मुफ्ती मोहम्मद सईद होते, त्यांच्या मुलीला पळवायचं नाटक केलं आणि अनेक उग्रवाद्यानं सोडून दिलं. काय हो चतुरताही. आमचं राष्ट्र इतकं बळसट आहे, त्यांच्या मुलीला पळवायचं नाटक होतं सरळ सरळ, अनेक उग्रवाद्यानं सोडून दिलेलं आहे. मुफ्ती मोहम्मद सईद गृहमंत्री असताना. आमचे राज्यपाल ख्रिश्चन असू शकतात, पीसी अलेक्झांडर, आणि आमचेच लोक आता आग्रह करतायत लवकरात लवकर त्यांना राष्ट्रपती करा. आमच्या क्रिकेट संघाचा कप्तान मोहम्मद अझरुद्दीन होऊ शकतो. आज रात्री स्वप्न पडते का पहा, मुशर्रफ नंतर शंकर अभ्यंकर. स्वप्न सुद्धा पडायचे नाही, प्रत्यक्षातलं बाजूला ठेवा. पाकिस्तानमध्ये काही हिंदू खेळाडू नाही आहेत, क्रिकेटपटू एकाला घेत नाहीत संघामध्ये. आमच्या इथे असतो झहीर खान असेल, मोहम्मद अझरुद्दीन असेल, नाहीतर नवाब पतौडी कप्तान पुन्हा बरं का वरती. इतके उदार आहेत हिंदू आणि त्यांना म्हणतात सांप्रदायिक आहात तुम्ही. आता तरी सांगायला शिका जगाला आत्मगौरवानं आम्ही इतके उदार आहोत. याला एक तरी समांतर उदाहरण जगात दाखवा. हिंदू मनुष्याचा परदेशामध्ये कुठेतरी राष्ट्रपती झाला, पंतप्रधान झाला, गृहमंत्री झाला, जगाच्या इतिहासात एकही उदाहरण सापडणार नाही. शक्य नाही.
इतके भारतीय उदार आहेत, हिंदू उदार आहेत. आणि पुन्हा टाइम्स सारखं मुखपत्र अमेरिकेचं म्हणतं हे भारतीय म्हणजे सांप्रदायिक. अरे चोरानं, सांप्रदायिक तुम्ही, निग्रोंचा इतका छळ तुम्ही करता आणि पुन्हा आम्हाला नावं ठेवता काय? सांगा बरं कोण आहे तुमच्या इथे आता असा? म्हणून आपल्याला नित्य जागरूक राहायला पाहिजे आणि जगाला अभिमानानं सांगता यायला पाहिजे. देशाचे तुकडे झाले, अनन्वित अत्याचार झाले, हिंदूंच्यावर फार सोसले हिंदूंनी आणि इतका कल्लोळ झाला तर दिल्लीमध्ये कुणाचा पायपोस कोणाचा अशी अवस्था झालेली होती. कारण सावरणारा हिमती वीरच नव्हता. वस्तुतः ज्या वेळेला 15 प्रतिनिधी मंडळातून गांधींनी विचार मागवलेले होते. अगोदर काँग्रेस जनांच्या ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस निवडून आले. त्यांनी डॉक्टर पट्टाभी सीतारामय्याचा पराभव केला. त्यावेळेला गांधींना तो आपला पराभव वाटला. हा मनुष्य किती मनात ठेवणार होता पहा. त्यांना असं नाही वाटलं की सुभाषचंद्र आले, आपली सगळी शक्ती त्यांच्या मागे उभी केली पाहिजे. गांधी नेहरूंना नेहमी भीती वाटायची, सुभाषचंद्र जर आले जपानमध्ये निघाले तर आपलं काय होईल, भीती वाटायची. कारण त्यांच्यावर इतकं प्रेम होतं भारतीयांचं की कदाचित तेच झाले असते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती. ते होऊ नयेत मनात भीती होती. पट्टाभी सीतारामय्या पराभूत झाल्याबरोबर आनंद व्हायच्या ऐवजी दुःख झालं गांधींना. आणि त्यांनी काय केलं असेल, सुभाषचंद्रांना इतक्या अडचणीत आणलं. सुभाषचंद्रांनी शेवटी राजीनामा दिलाय. साबरमतीच्या आश्रमामध्ये सुभाषचंद्र राहायला गेले. आपल्याला माहिती आहे 40ला भेट झालेली होती सावरकरांची आणखीन, आणि त्यांना प्रेरणा दिलेली होती हिंदू राष्ट्रासाठी झुंजा झगडा सशस्त्र क्रांती करा हे सांगितलेलं. हे खरं आहे सर्वात. मग असं असताना सावरकरांची प्रेरणा सुभाषचंद्रांना असताना गंमत कशी झाली बघा की सुभाषचंद्र निवडून आल्या, त्यांना पराभूत करायचे अनंत डाव गांधींनी रचले. शेवटी सुभाषचंद्रांना नाईलाजानं राजीनामा द्यावा लागला. साबरमतीच्या आश्रमामध्ये असताना कुणी कुणास्तव पण सुभाषचंद्रांवर विषप्रयोग केला. सुभाषचंद्रांनी आठवणी लिहून ठेवल्या, गुंगी आल्यासारखा मी पडून राहतच, माझं वजन कमी व्हायला लागलं, देह कृश व्हायला लागला, क्षय झाल्यासारखा मी झिजायला लागलं. आणि मग शेवटी डॉक्टरनी निदान केलं आणि सांगितलं की अहो बोस तुमच्यावर विषप्रयोग झालेला आहे. त्यावेळी मी थक्क झालो आणि प्रचंड अंतर्बाह्य हादरून गेलो असं सुभाषचंद्र बोसांनी नोंद केलेली आहे. पण सुभाषचंद्रही नकोत, सावरकरही नकोत, म्हणजे प्रबळ कुणी नकोतच. 15 प्रतिनिधी मंडळाकडून गांधींनी मतं मागवले आणि विचारलं की स्वतंत्र भारताचा पंतप्रधान कोण असावा. 12 प्रतिनिधी मंडळांनी एकमुखाने नाव दिलेलं होतं वल्लभभाई पटेल. गांधींनी सांगितलं नको नको. का? अरे तुम्हीच मत मागवलं ना, लोकशाही आहे ना देशामध्ये. मग 12 प्रतिनिधी मंडळ म्हणतात की वल्लभभाईंना पंतप्रधान करा. तर ते म्हटले नाही वल्लभभाई तुला नाही होता येणार, नेहरू माझे पट्ट शिष्य तेच होतील. झाले. सावरकरांना निधी गोळा करून दिल्यानंतर डॉक्टर पट्टाभी सीतारामय्यांना इतकं वाईट वाटलेलं होतं की ते म्हणाले सावरकर याचा दुरुपयोग करतील का. आणि काँग्रेस जनांनी सदाम दिलेला नव्हता आणि तरी ते भाष्य करत होते. फार द्वेष केला सावरकरांनी. त्यांना एकागी पाटण्यामध्ये प्रचार माध्यमांना प्रचंड यश आलं आणि भारताचे तुकडे झाले. आजपर्यंत किती वेळेला युद्ध झाले. तिबेट तिकडे लचका तोडून घेतला चीनीनी आणि त्याच्या अगोदर सावरकरांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नेहरूंना लक्ष ठेवा, सेना तिकडे गोळा झालेली आहे, चिनी तिबेट गिळून टाकतील. तेच घडलं. पण नेहरूंना त्याचं काही वाटलं नाही. त्यांनी त्याचा कधी धिक्कार केला नाही, काही केलं नाही. शौएन लाय आले, हिंदी चिनी भाई भाई म्हणत राहिले. पुढे काय घडलं, चिनी आक्रमण झालं आणि 21 ससे होलपट झाली. कृष्ण मेनन संरक्षण मंत्री होते. जिथे मशीन गन्स तयार करायची त्या कारखान्यात काय निर्मिती होत असे आपण वाचा त्यावेळेचा इतिहास. बिस्किटाचे पुढे निर्माण करत असतात. बिस्किटाचे पुढे मशीन गन्सच्या कारखान्यात आपल्या एका प्रचंड प्रकांड पंडितानं विद्वानांनी त्यावेळेला लिहून ठेवलं तर आणि सांगितलं तर या देशातली सगळी मुलं तुम्ही सरहद्दीवर पाठवा, म्हणजे चिनी सैनिकाला एकदम पाझर फुटेल आणि मग युद्ध थांबेलच. असं का युद्ध असतं? तिथे फायर ऑर्डर मिळाली एकदा की गोळी सुटतेच बंदुकीची, मारलंच जातं शत्रूला. तिथे दयामया प्रकार नसतं. हे सांगणारे कोण? विनोबा.
इतका प्रकांड पंडित, अनंत भाषेवर प्रभुत्व असलेला, त्यांनी असं सांगा, मनाशी नवलच वाटत, काय इतिहास घडत गेलाय सगळा आपला. 47ला फाळणी झाली आणि 48ला गांधी वध झाला आणि लाल किल्ल्यातला अभियोग चालला. आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. स्वातंत्र्यवीरांचं वय किती होतं आपण त्यावेळेला ध्यानात घ्या. 65 वर्षांचे होते स्वातंत्र्यवीर सावरकर. 61चा महोत्सव होऊन गेलेला होता आणि स्वातंत्र्यवीरांना जवळजवळ 7-8 महिने तुरुंगामध्ये राहावं लागलं. अंदमानात काया झिजली, आता स्वातंत्र्यामध्ये मी झिजत होती. आणि बडगे नावाच्या जो कोणी माफीचा साक्षीदार झालेला होता त्यांनी बरंच तिखट मीठ लावून वाढवून सगळी साक्ष दिलेली होती. पण सावरकरांनी आपलं प्रतिपादन इतकं चोख केलं की 7-8 महिने लाल किल्ल्यातला अभियोग चालला आणि जवळजवळ 87 दिवस त्यांना न्यायालयामध्ये उपस्थित राहायला लागलेलं होतं. आणि शेवटी न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की सावरकरांचा याच्यामध्ये कोणताही हात नाही. सावरकर 100% निर्दोष आहे. सरकारांचा त्याच्यावर आणखीन काही आक्षेप नसेल ताबडतोब त्यांची मुक्तता करण्यात यावी आणि सावरकरांना मुक्त करावं लागले. पण हे एकच नाही, पुढे 50 साली पंजाबमध्ये दंगा झाला, बंगालमध्ये झाला, बिहारमध्ये झाला, रोहटक आणि पंजाबला स्वातंत्र्यवीर जाणार होते. तेव्हा नेहरूंना इतकं वाईट वाटलं की हे पुन्हा जाऊन शिखांना काहीतरी सांगतील, म्हणून सावरकरांना पुन्हा पकडलं आणि तुरुंगामध्ये टाकलं. जुलै महिन्यात पकडण्यात आलं. म्हणजे सावरकरांचं किती आयुष्य तुरुंगामध्ये गेलं त्याचं गणितच मांडावं लागेल आपल्याला. त्यावेळेला पुष्कळ थपडा सरकारला खाव्या लागल्या, तरी सुद्धा मला वाटते न्यायाधीश सुद्धा पक्षपाती होते काय. सावरकरांना सोडलं, पण पक्षपातीपणाने सशर्त सोडलं. 1 वर्ष तुम्हाला राजकारणात भाग घेता येणार नाही. स्वातंत्र्यामध्ये, लोकशाहीमध्ये सावरकरांच्यावरच बंधन घालताय की तुम्हाला राजकारणात भाग घेता येणार नाही. वस्तुतः स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला फार मोठं पद मंत्रिमंडळातलं सावरकरांना द्यायला हवं होतं. त्यांनी ते घेतलं असतं की नाही हा भाग वेगळा, पण मोठा सन्मान त्यांचा करायला हवा होता, तो केलाच नाही. हा लोकोत्तर महात्मा कधीच कळला नाही आणि कळला तरी वळला नाही. वळला तरी त्याला आपलंसं करावं असं वाटलं नाही. सावरकरांचा सन्मान करावा असं नेहरू गांधींना कधी वाटलं नाही. दुर्दैवी देशात सावरकरांनी पद स्वीकारलं असतं की नाही हा भाग अत्यंत वेगळा. पण हे दुर्दैव आहे, हे घडू शकलं नाही आपल्या देशात. एका पत्रकारांनी लोकमान्य टिळकांना खवचट प्रश्न विचारला होता. आता काय म्हणाले, स्वातंत्र्य जवळ आलं तेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण कोण होणार. त्यावेळी टिळक म्हणाले स्वातंत्र्य इतकं जवळ नाहीये, फार वर्ष अजून झगडावं लागणार आहे आणि मी ते पूर्णपणे जाणतो. तर तो म्हणाला समजा मिळालं तर आपण कोण होणार, राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री का परराष्ट्र मंत्री, असा प्रश्न विचारला. त्यावेळेला ब्रिटिश पत्रकार होता. सावरकर हसले आणि म्हणाले ज्या दिवशी या भारताला, या हिंद राष्ट्राला स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी लेखणी खाली ठेवीन, खडू हातात घेईन आणि शाळेमध्ये याच शिकवायला येईन. गणिताचा शिक्षक म्हणून उर्वरित कारकीर्द राहील. काय निस्पृह महामानव असलेला. म्हणतायत लेखणी खाली ठेवीन, राजकारण पूर्ण विराम, शिक्षक म्हणून उर्वरित आयुष्य घालवेन. इतकी निस्पृहता. सावरकरांनी मात्र पद घेतलं असतं, मुळामध्ये त्यांनी आणीबाणी घोषितच करून टाकली असते. जसा प्रसंग असेल त्याच्याप्रमाणे वर्तले असते आणि हिंद राष्ट्र अखंड करण्याचा प्रयत्न निश्चित केला असता. आमच्यावर किती वेळेला पाकिस्ताननी नंतर आक्रमण केली. 62ला चीनचं आक्रमण झालं आणि पंचशिलाच्या चिंधण्या उडून गेल्या. कसलं पंचशील. सावरकर म्हणाले ते अरे त्या ख्रिश्चेवला बघा, युनो मध्ये पायातला जोडा काढून दाखवला त्या ख्रिश्चननी. हे कशाच्या आधारावर करतं. सावरकर म्हणायचे अरे केवढी महासत्ता निर्माण झाली. लक्ष आहे का भारताचं जरा त्यांच्याकडे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा प्रकार आहे. आम्ही आपले भोंगळच राहिलो, आम्ही आपले दुबळेच राहिलो. आता 1 अब्ज लोकसंख्या आहे. सावरकरांचं त्यावेळेला स्वप्न होतं 1 कोट सैन्य असलं पाहिजे आपलं. नाही झालं दुर्दैवान. आम्ही अत्यंत दुबळेच सारखे. ख्रिश्चननी बूट काढून दाखवला होता आणि चुप्प बसलं तर युनो. रशियाचं त्यावेळेला तसंच सामर्थ्य होतं. सावरकरांनी त्याचा उल्लेख केलेला होता. पण 50 नंतर सावरकरांचा देह हळूहळू झिजायला लागला. सावरकर वारंवार आजारी पडायला लागले. 53, 54, 55 हा कालखंड आजारपणामध्ये सावरकरांनी घालवलेला आहे. घरामध्ये काही मंगल प्रसंगी घडलं. विश्वासरावांचं लग्नही झालं. त्यांच्या कन्येचं त्याच्या अगोदर लग्न झालं
आणि ती कन्या एका फार थोर कुटुंबात दिलेली होती. विष्णूशास्त्री चिपळूणकरांना एक भाऊ होते धाकटे, त्यांचा नातू, त्याचं नाव होतं माधव, या माधवरावांचा आणि तात्यांची थोरली कन्या प्रभात, या दोघांचा विवाह झाला. घरामध्ये काही मंगल कृत्य सुद्धा घडून गेलेली होती. पण आता हळूहळू देह हा नको नको म्हणायला लागलेला होता. मूळव्याधीचा अतिशय त्रास तात्यानं होत असे, अंग बाहेर येत असे, अतिशय त्रास व्हायचा, थकून जायचा देह आणि नको नको वाटून जायचं, अशी अवस्था सावरकरांची होत असे. 60 जवळ आली. 1960चा दिवस जसा जवळ येत चाला, मध्ये पुष्कळ इतिहास घडलेला आहे. पण मृत्युंजय दिन जवळ आला, 24 डिसेंबर 60. कारण तो दिनांक होता की ज्या वेळेला सावरकर सुटणार होते अंदमानामधून. 50 वर्ष जर काढावी लागली असती तर. आणि तो दिन मृत्युंजय दिन म्हणून सगळीकडे साजरा करण्यात आला. आणि त्यावेळेला सावरकरांच्या दर्शनासाठी झुंडीच्या झुंडी आल्या. हजारो लक्षावधी माणसं येऊन पोचली आणि सावरकरांच्या गळ्यामध्ये असंख्य माला पडलेल्या आहेत की हे मृत्युंजया, हे स्वातंत्र्यवीरा, हे सिंधू संघटका, तू कृतार्थ आहे, तू आम्हाला धन्य केलेला आहे. तुझ्या पराक्रमान लोकोत्तर कामगिरीनं या भारतवर्षाचा गौरव वाढवलेला आहे. आया राष्ट्राची मान तू ताट केलेली आहे. असंख्य हार त्यांच्या गळ्यामध्ये पडलेले होते. पुण्यामध्ये सावरकरांनी एक भाषण केलं होतं. इतकं सुंदर भाषण केलं होतं, सगळा समुदाय हलून गेला, हजारो माणसं जमलेली होती. आणि फाळणीच्या वेळेला ते म्हणालेले होते, फाळणी होऊ नये हे मी वारंवार सांगतो म्हणून मी बदनाम झालेलोच आहे. उलट झालं तर जो राष्ट्राचं हितच सांगतो त्याचीच दुष्कीर्ती झालेली होती. ते म्हणाले आता नवीन पिढीतून तरी सत्व जाग व्हावं आणि त्यांनी या भारतवर्षाला बलाढ्य करावं. पुढे 15 जानेवारी 1961 या वेळेला त्यांनी शेवटचं जाहीर व्याख्यान इथे पुण्यामध्येच केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर सावरकरांनी प्रगत व्याख्यान कधीही केलं नाही. एक एक दिवस पुढे सरकला आणि सावरकर आजारीच पडत गेले. 62 पासून 66 पर्यंतचा कालखंड हा इतका जगला कसा महात्मा, हेच आश्चर्य आहे. तुरुंगामध्ये इतका पिचल्यानंतर कुणीतरी साम्यवादी भेटायला आला आणि त्यांनी विचारलं, आपण कार्ल मार्क्स वाचलेला आहे का, लेनिन वाचलेला आहे का? त्यावेळेला त्यांनी म्हटलं, अहो लेनिननी तरी सावरकर कुठे वाचलेला होता. अर्थात माझं प्रतिपादन आणि तत्वज्ञान स्वयंभू आहे हे सावरकरांनी त्याला सांगितलं आणि तो चुप्प बसलेला होता मनुष्य. अशी अनेक माणसं सावरकरांना भेटायला येत होती आणि तरीही सावरकर सजगपणे पुन्हा पुन्हा केंद्र सरकारला सावधानतेचा इशारा देत होता आणि सांगत होते पुन्हा पुन्हा, अरे या राष्ट्राला जपा, एक तुकडा अगोदरच पडलेला आहे. या राष्ट्रामध्ये पुन्हा एखादं ख्रिश्चनांचं स्वतंत्र स्थान निर्माण होईल, सावधान बरं. आमची माणसं फार भोळी वावली. एक फादर वृत्तपत्रामध्ये लिहितात बंधुभावाबद्दल. आमची माणसं इतकी हुरळून जातात, कातड कुणी कुणाचं पांघरले हे सुद्धा आमच्या सुशिक्षित लोकांच्या लक्षात येत नाही. हेच फादर वृत्तपत्रात तुम्ही आम्ही बंधू बंधू म्हणतात आणि तिकडे जेवढी धर्मांतर करता येतील तेवढी करतात. नाव सांगत नाही, लक्षात बरोबर आला. आमची इतकी माणसं अज्ञानी आहे, इतकी भळसट आहेत. आमच्या लोकांना एवढं कळत नाही. आपल्या भोवती वावरणारी ही सुशिक्षित मंडळी आहे आणि म्हणतात, हा काय सुंदर लेख लिहिलाय, मला असं वाटलं की त्याला जाऊन भेटावं. जा भेट आणि हो ख्रिश्चन, एवढंच उत्तर आहे त्याला. इतका का तू मूर्ख आहेस? आम्ही केव्हा शहाणे होणार, केव्हा सावरकरांचं वाङ्मय हृदयामध्ये धरणार आणि जागृतपणे हे राष्ट्र बलाढ्य करणार. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हजारो दंगे झाले. लाज वाटली पाहिजे आम्हाला. वृत्तपत्र छापतात, कल्याण भिवंडीमध्ये यावर्षी शिवजयंती शांततेत पार पडली. याच्यासारखं शर्मेची दुसरी कोणती गोष्ट आहे? जे आम्हाला विभूतिमत्व आहे, देवासमान आहे, त्याची जयंती शांततेत पार पडते का? पडलीच पाहिजे. दंगा कोण करतात? पकडाने पहिल्यांदा तुरुंगामध्ये टाका आणि त्यांच्यावर खटलेवर त्यांना सक्त मजुरीची शिक्षा द्या. हजारो दंगे झाले. या हजारो दंग्यांना कोण कारणीभूत आहे? सरळ आहे, उघड आहे, स्पष्ट आहे. पण सरकारला ते अजून मान्य होत नाही. ही तर गंमत आहे आपल्याकडे. इतका त्यांना कळवळा येतो मुसलमानांचा. भेटीला जातात, पुन्हा पुन्हा मुद्दाम जातात. आणि एखाद्याने आपलं राष्ट्र चांगलं घडवावं, एकत्र असावं म्हणून प्रयत्न केला तर प्रचार माध्यम त्यांच्यावर घुमतात. कारण दिल्लीत बहुतेक सगळे बिहारी, एकटाच अटल.
मुसलमान इतरांना मुसलमानांचं फार प्रेम, जातील आणि त्या मोहल्ल्यामध्ये, अन्यथा कधीही फिरकणार नाही. पण असं झालं नाही झालं यांना इतका कळवळा येतो विचारू नका. पटकन जातात आणि भेटतात. कुठे लागलं? हिंदूंच्यावर इतके अत्याचार झाले. बिहार म्हणजे पूर्वीचं मगध, सोन्याचा धूर निघायचा. आता लालू प्रसाद कसला धूर काढतात बघा. काय चाललंय आपल्या देशामध्ये? खाजगी मालमत्ता झाली बिहार म्हणजे त्यांची. 10-12 वर्ष सुखेने राज्य करतो मनुष्य. म्हणजे राबडी देवी या मुख्यमंत्री होता याच्याबद्दल प्रचार माध्यमांना काहीही वाटत नाही. इतका अपात्र कोणीतरी मुख्यमंत्री म्हणून सिंहासनावर बसू शकतात. पण अटल बिहारींच्यावर मात्र घुमतात आहे. पंतप्रधान इतका सक्षम, इतका लोकोत्तर मिळालेला असून सुद्धा जे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये हेच आता काही बदल झालेले, अतिशय क्लेश होतात मनात. 62 ते 67 हा कालखंड तात्यांनी तसा एकांतवासामध्येच घालवला. एकादशी माणसं येत होती, भेटत होती. 53ला महाभयंकर अगोदर घडून गेलेले होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी गेलेले होते तिथे आणि त्यांना शेख अब्दुल्लानी कैद केलं, पकडलं आणि तुरुंगात टाकलं. 52ला जनसंघासाठी आशीर्वाद घ्यायला श्यामाप्रसाद तात्यारावांच्याकडे गेलेले होते. त्यांना तात्यारावांनी मार्गदर्शनही केलेलं होतं आणि जनसंघ पुढे विस्तारला. त्याचंच रूपांतर भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आपल्याला माहितीये. काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार होता म्हणून त्यांची बाजू मांडायला श्यामाप्रसाद मुखर्जी गेलेले होते. त्यांना शेख अब्दुल्लानी पकडलं आणि तुरुंगामध्ये टाकलं. त्या तुरुंगामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी मृत्यू पावले. त्यावेळेला तात्यारावांनी आणि सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी जाहीरपणे प्रकटन दिलेलं होतं. नेहरूंना सांगितलेलं होतं श्यामाप्रसाद कशामुळे मेले त्याची चौकशी करा, शेख अब्दुल्लांना भाग पाडा. आणि त्यावेळेला नेहरूंनी नाही म्हणून सांगितलं. काळा डाग आहे. श्यामाप्रसादांसारखा लोकोत्तर तुरुंगामध्ये मेला कसा? आणि मसूद सारखा 8-8 वर्ष राहून पुन्हा लठ्ठवून बाहेर कसा पडतो? खाऊन पिऊन आनंदाने सुटतो पुन्हा आणि पुन्हा पाकिस्तानातून धमक्या देतो आणि मारू तुमचे सरहद्दीवरचे लोक आणि कुटुंब उद्ध्वस्त करून टाकू. आणि हा एवढा देशभक्त जातो आणि नेहरू म्हणतात नाही, मला अमान्य आहे, हे नाही चौकशी करणार. पण इतिहास काही वेळेला असे धडे शिकवतो. नेहरू नाही म्हणाले आणि काहीच महिन्यामध्ये त्या शेख अब्दुल्लाला अटक करून तुरुंगात टाकायची पाळी नेहरूंच्यावरच आली. इतिहास असं सोडत नाही कोणाला. पण एखाद्या मोठ्या माणसाची घोडचूक ही देशाला इतकी भावते किंवा एखाद्या माणसाने केलेली घोडचूक माणसाला, केवळ माणसाला नव्हे राष्ट्राला सुद्धा 50-60 वर्ष मागे नेते. फार दंगे झाले अपरंपार आणि अनेक माणसांनी सोसून काढलं. कोल्हापूर असो, सातारा असो, सांगली, मिरजकडे फार मोठे दंगे स्वातंत्र्य गांधी वधानंतर झालेले फार सोसले लोक. एका शिखानी इंदिरा गांधींचा वध केला म्हणजे सगळे ते वाईट आहेत असं नव्हे. एका ब्राह्मणाने गांधींवर गोळी झाडली म्हणजे सगळे ब्राह्मण हे खुनी आहेत असं नव्हे. पण एकदा प्रक्षोभ झाला की माणसं काय वाटतील ते करत सुटतात. आमचे आई वडील तर सांगायचे की एका माणसाला इतका क्रूर मारला, एक अवयव तोडून अग्नीत टाकला. बघ तुला असा मारतो म्हणून सांगून मारले. माझे वडील बाहेर गेले, ते सामोरे गेलेले होते आणि सगळी गल्ली पेटलेली होती. त्यावेळेला आई म्हणत होती नका जाऊ. ते म्हणाले आता ईश्वरावर हवाला, बस त्याच्यावर विश्वास होता. वडील आठवणीत सांगायचे बाहेर गेलो, हात जोडून विनंती केलो, बाबांनो सगळे दरिद्री इथे राहतात, हा आम्हाला मारायला आलात आपण. सगळे ओळखीचे भराभरा कोणी याचे शेमले ओढले तोंडावर, गेले सगळे. ईश्वरी कृपा म्हणून वाचले. पण त्याची माणुसकी होती. पण त्यावेळेला मी ताना होतो, अगदी लहान होतो. आमच्या घरामध्ये मंजुळा नावाची एक बाई दूध घालायला येतात. 50 वर्ष दूध घातलं. आश्चर्य वाटेल आपल्याला. आणि अशा मारामाऱ्या, अशी घरं पेटलेली असताना सगळे लोक घराला कुलप लावून, तिथे तुलसीदास राम मंदिर आहे, वेश आहे बाहेर आणि त्याला लागून ते मंदिर आहे, तिथे जमले. ते घाबरलेले होते. मुलं रडत होती, स्त्रिया रडत होत्या, माणसं हतबल झालेली होती. केव्हा घाला येऊन पडेल काही सांगता येत नव्हता. आणि अशा वेळेला ही मंजुळा दूध घालणारी आमच्या घरी, ही त्या अशा पेटलेल्या आगीतून आली, तिथे पोचले आणि माझ्या आईला शोधून काढला. तर आई म्हणाली बाई ग, ह्याच्यात तू अशा या कांडामध्ये, अग्निकांडात आलीच कशी? त्यावेळी तिनं काय उत्तर द्यावं?
ते म्हटले हा असं कसं, लहान पोरं तुमची भुकेजलेली असतील. एवढ्या 2 कासंड्या दूध भरून घेऊन आले ते. किती माणुसकी होती. 55 वर्षानंतर ही सगळी माणुसकी आता मेली आहे. काहीही राहिलं नाही. शेजारी शेजाऱ्याला ओळखत नाही, कुलप लावतात, मरा म्हणतात, आम्हाला काही तुमचं देणं घेणं लागत नाही. आम्ही इतकी माणसं परस्परापासून दुरावली गेली. कोण? राजा कालस्य कारणम. दुसरं काही याला उत्तर असू शकत नाही. सावरकरांनी सांगितलं ते थोडं जरी आचरणात आणलं असतं तरी आम्ही काही करू शकलो असतो. आम्ही ते केलं नाही, हे आमचं दुर्दैव. आणि पुढे 26 फेब्रुवारी 66, 83 वर्षांचे असताना तात्यांनी आपला देह ठेवला. मृत्युंजय होऊन, अमर होऊन, अजर होऊन, अक्षर होऊन, अक्षय होऊन तात्यांनी आपला देह टाकला. पण त्यांच्या विचारानं, त्यांच्या कर्तृत्वानं, पराक्रमानं ते मृत्युंजय ठरले. सावरकरांचं या हिंद राष्ट्राला, या भारत राष्ट्राला फार मोठे योगदान. पण नेहमी सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की एवढं लोकोत्तर व्यक्तिमत्व, पण ते निवडणुका हिंद महासभेच्या मोठ्या प्रमाणात का जिंकू शकले नाही? तेच सत्तेवर का येऊ शकले नाही? नेहरू गांधींना पराभूत का करू शकले नाही? असे विचार आपल्या, माझ्या, अन्य अनेक जणांच्या मनामध्ये येतात. एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे, आणि ती ही की तात्याराव इतकं लोकोत्तर हिमालयासारखं व्यक्तिमत्व, पण लोकसंग्रहाला कमी पडलं. हे वास्तव आहे इतिहासामध्ये. हे कटू सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. बरोबर सांगितले गीतेनं. जो लोकांना कंटाळत नाहीत आणि लोक ज्याचा कंटाळा करत नाहीत, असा थोर मला प्रिय असतो, असं भगवंतांनी म्हणून ठेवलेलं आहे. पण पुढे पुढे तर तात्याराव प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे असेल, त्रासामुळे, कशामुळेही असेल, पण जवळजवळ एकांत सेवन केला आणि माणसांचा लोकसंग्रह केला. दिवेकरांनी एका आठवणीत लिहून ठेवले, लोकमान्य टिळक कर्नाटकाच्या दौऱ्यावर गेले आणि त्यांनी आठवणीत लिहिले की जवळजवळ 3 ते 4 लाख माणसं भेटायला आली. प्रत्येकाची पान सुपारी लोकमान्यांनी स्वीकारली. प्रत्येक मनुष्य त्यांच्या पायावर डोकं ठेवून जात असे. लोकमान्यांना मधुमेह होता, पाय असे सुजले म्हणून दिवेकरांनी आठवणीत लिहून ठेवले आणि कळवळून सांगितलं की दादा आता पुढे आपल्याला मधुमेह आहे. त्यावेळी ते म्हणाले, अरे हा स्वातंत्र्याचा यज्ञ आहे, लोकसंग्रहाला कधी कंटाळा करायचा नसतो. त्या दिवेकरांचे चिरंजीव, मी मुंबईच्या एका व्याख्यानामध्ये ही आठवण सांगितली आणि एक गृहस्थ आले आणि माझे हात धरून रडायला लागले. मी म्हटलं अहो काय झालं? तर म्हणाले, आत्ता जी आपण आठवण सांगितली त्या दिवेकरांचा मी मुलगा. किती लोकसंग्रह केला असेल, मंडालेला होते. एक पत्र त्यांनी एका माणसाला लिहिलेलं आहे, एका खटल्यात त्याला मदत केली आहे, लिहून ब्रिटिश सरकारने मान्यता दिली, ते पत्र पाठवलेलं होतं. सोळवळं त्यांच्या पूजेपुरतं भरपूर पाळलं लोकमान्यांनी, पण त्यांचा दरबार भरला की त्यांच्या चरणाशी धनगर सुद्धा येऊन बसत असे. त्याला इतिहासाची साक्ष आहे. इतका लोकसंग्रह केला की त्याला तोड नाही. प्रचंड लोकसंग्रह. हा लोकसंग्रह गांधींनाही करता आला लक्षात. काँग्रेस जनांमध्ये त्यांनी इतकी माणसं जोडलेली होती. निस्पृहता त्यांच्याही अंगी होती, काही सद्गुण त्यांच्याही अंगी होते निर्विवादपणे. पण असा लोकसंग्रह तात्यांना का करता येऊ नये? आपल्याला आश्चर्य वाटेल. उभा भावे दारातून परत गेलेले आहेत, वालजी पेंढारकर परत गेलेले आहेत, डॉक्टर मुंजांसारखी माणसं ज्यांच्या वडिलकीचं छत्र तात्यारावांवर होतं, अशा माणसानं माग जावं लागलेलं आहे. लोकसंग्रहात तात्याराव कमी पडले हे आपल्याला मान्यच करावं लागेल. बर, अशा लोकोत्तर एखाद्या राजकारणपटूंनी मागे आपली फळी निर्माण करायची असते. तात्यारावांना ती निर्माण करता आली नाही, हेही कटू सत्य आपल्याला स्वीकारलं पाहिजे. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या सारखा एवढा सशक्त, दूरदृष्टीचा, महाबलाढ्य पुरुष त्यांच्या अंकित झालेला होता. त्यालाच उत्तराधिकारी करून तात्यारावांनी काहीतरी घडवायला हवं होतं, किंवा अन्य कोणीही त्यांच्या मनात असेल. पण ठोसपणे त्यांनी कुणालाही उत्तराधिकारी बनवलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की हिंद महासभा म्हणजे केवळ सावरकर असं झालं. असं होता कामा नये. संघटनेमध्ये चालत नाही. माणसं गोळा करावी लागतात आणि त्यांना एका विचाराने भरून पुढे न्यावं लागतं. ते नेल सावरकरांनी नाही असं नाही, पण त्यांचा उत्तराधिकारी नेमका कोणी झाला नाही. पुढे श्यामाप्रसाद जनसंघामध्ये गेले. दुर्दैवाचं की एका कारागृहामध्ये त्यांना मृत्यू आला. इतका सशक्त, इतका बलाढ्य राजकारणपटू उत्तराधिकारी झाला असता या देशाचं चित्र कदाचित पालटून गेला.
कदाचित आणखीन तरुण नेतृत्व आणि सावरकरांचे आशीर्वाद तर आहेत. एक प्रसंग असा आला, आज हिंदू महासभेचं अधिवेशन चाललेलं आहे. इथे श्यामाप्रसाद मुखर्जी बोलतायत आणि मंडपाच्या बाहेर प्रचंड जनसमुदाय आणि तिथे तात्यारावांचं व्याख्यान चाललंय, सावरकरांचं. लोकसंग्रह जसा नाही तशी पुढची पिढी जी घडवायला लागते ही घडवता आली नाही. हेही वास्तव आहे आणि ते स्वीकारल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. तात्याराव मोठे खरे विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या करताना सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे याचा उल्लेख केलेला आहे. पण केवळ उल्लेख केलाय, तात्या स्वतः प्रचंड निरीश्वरवादी होते. माई अत्यंत असते आणि तात्या पराकोटीचे नास्तिक, पूर्ण निरीश्वरवादी, अत्यंत विज्ञाननिष्ठ. पुढे तर त्यांनी सांगितलेलं होतं, धान्य कमी जर पडत असेल खुशाल मांस भक्षण करा. एका ठिकाणी उल्लेख केलाय, गोमांस खाल्लं तरी चालेल. हा विचार हिंदू राष्ट्राला, हिंदू समाजाला कसा पुरेल, कसा स्वीकृत होईल, आपणच मला सांगा. गायीबद्दल लिहिलेलं आहे, एक उपयुक्त पशु आहे, माता नाही, गोमाता काही नाही, बाजूला टाकून द्या खुर्चक समजुती. ही केवळ एक उपयुक्त पशु आहे म्हणून तिच्याकडे पहा. हिंदू राष्ट्राची प्रकृती तशी नाही. विवेकानंदाने, टिळकाने ती 100% अचूक ओळखलेली होती. म्हणून विवेकानंद म्हणाले, धर्माला सोडून जे कराल त्यात अपयशच येणार आणि धर्माला धरून जे कराल त्यात यशच येणार. गांधींनी आपल्याला ज्ञात आहे, वैष्णव जनतो तेणे कहिये, पीर पराई जाणे रे, आणि रामनामाची धून नित्य चालत असते. याचा प्रचंड प्रभाव हा समाजावर राहिला, हे आपल्याला मान्यच करावं. 100%. त्याच्यामुळे जो आस्तिक्य भावाने जाणार आहे, ज्याला एवढा एकदम प्रखर विचार झेपत नाही, तो इतका धावू शकत नाही. तात्या समाजाच्या फार पुढे राहील. नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला इतकं पुढे राहून चालत नाही. त्याला, समाजाला, समर्थ रामदास जसं म्हणाले, मुलाच्या बोलीने बोलावे, मुलाच्या चालीने चालावे, असं करावं लागतं. तो जितका मोठा होईल तितकं त्याला लक्षात येतं, मी कितीही मोठा झालो तरी माझा नेता आणि 2 पावलं माझ्या पुढे आहेत. पण त्यांनी 100 पावलं पुढे राहून चालत नाही. तात्यारावांच्या बाबतीत ते झालं. विज्ञाननिष्ठा, यंत्राला अतिरिक्त महत्व त्यांनी देऊन टाकलं आणि सांगितलं, अवश्य याचा प्रयोग करा, काही हरकत नाही याच्यामध्ये. पण हे सगळं करत असताना, घडवत असताना, विज्ञाननिष्ठा प्रगट करत असताना जनसामान्यांच्या मनाला कुठेतरी जिंकून घेताना धक्का लागला. आणि त्या धक्क्याचा परिणाम असा झाला की तात्यारावांचे विचार ऐकायला असंख्य माणसं जमायची. आता तेच होतं, सभा नाही का, 50 वर्ष तेच चाललं. तर अटल बिहारींच्या सभेला लाख 2-2 लाख माणसं, निवडणुकीत विजय काँग्रेसचा. तात्यारावांच्या कालखंडामध्ये असंच घडलेलं आहे. तात्यारावांच्या सभा म्हणजे 50, अर्धा लाख, पाऊण लाख, लाखाच्याही झालेल्या. विजय मात्र व्हायचा कोणाचा? काँग्रेसचा. का बरं असं घडलं? इतकं धावून चालत नाही. समाजाला बोट धरून आपल्याबरोबर न्यावं लागतं. टिळकानं ते फार कळलेलं. टिळक म्हणाले, पहिली त्यांची आणि गांधींची भेट झाली. खापर्डे अन्य मंडळी बरोबर होते. त्यावेळेला गांधी बाहेर पडल्या. टिळक म्हणाले, अरे हा पक्का बनी आहे. पहिले उद्गार आहेत टिळकांचं. पण टिळक म्हणाले, त्याच्यावर लक्ष ठेवा आणि याला वगळू नका, सोडूही नका. टिळकांना फार लक्षात येतं. तात्याने येत नसे असं नाही, पण त्याच्यासाठी जो लोकसंग्रह लागतं तो त्यांना करता आला नाही. हे निखळ सत्य, हे आपल्याला मान्य करावंच लागतं. तो जर त्यांनी केला असता, उत्तराधिकारी ठरले असते, तर कदाचित या देशाचं चित्र पालटलं असतं. एके ठिकाणी तात्यारावांनी असंही म्हणून ठेवलेलं आहे की मुसलमानांनी अत्याचार केले आमच्या स्त्रियावर, शिवाजीराजांनी आणि त्यांच्या हिंदू सैनिकांनी हेच करायला हवं होतं. हिंदू म्हणाला हे कधीही पटणं शक्य नाही. मग हिंदू आणि मुसलमान याच्यामध्ये भेद काय राहिला? मुसलमान जसे बलात्कार करत असत तसे आमचे हिंदू लोक जर करायला लागले तर शिवाजीराजांना पुण्यश्लोक राजा आम्ही कधी म्हटलंच नसतं. हे उघड आहे. पण तात्यारावांनी ते मत व्यक्त केलेलं आहे. प्रत्येक लोकोत्तर महात्म्य व्यक्तिमत्व जे असतं ते आपल्या लेखनामधून त्या त्या प्रसंगामध्ये, त्या त्या कालखंडामध्ये, त्या त्या राजकीय ऐतिहासिक संदर्भामध्ये लिहित असतं आणि मत व्यक्त करता येत असतं. म्हणून काही वेळेला परस्पर छेद देणारी व्यक्तिमत्व निर्माण होतात
आणखीन मतही निर्माण होतात, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे सावरकरांनी जी मतं व्यक्त केली ती त्या त्या प्रसंगाला अनुरूप होती असं आपण मान्य करायला पाहिजे. कदाचित आज ती पटतील न पटतील, पण ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक राजकीय संदर्भ लक्षात घेऊन त्यावेळेला तात्याराव बोलले असाही आपल्याला ध्यानात घ्यावं लागेल. त्यांची ती काळी टोपी, असं उभय कपाळ, सोनेरी काड्यांचा चष्मा, किंचित पुढे आलेली याची इथली हाड, त्याच्यामुळे दिसणारे भेदक डोळे, असा धप्प गोरा रंग तात्यारावांचा असलेला, धोतर दुटांगी झकास नसलेलं, अंगामध्ये कोट, हातामध्ये छत्री, अशी ती वामन मूर्ती एकदा प्रवेश करती झाली सभाजनांच्या सम की माणसं मंत्रमुग्ध होऊन जात असत. इतकं सामर्थ्य त्यांच्या वक्तृत्वामध्ये होतं. आणि म्हणून शेवटी त्यांनी जी वल्गना केली ती सर्वार्थानं खरी आहे. तात्यारावांचं काम, कार्य, त्यांची क्रांती, उत्क्रांती, राष्ट्रभक्ती, त्यांची राष्ट्रावरची प्रीती, नीती, मती, शक्ती सगळं अलौकिक आहे. भक्ती सगळंच अलौकिक आहे. सावरकरांनी शेवटी सांगितलेलं होतं, अरे गटेनी सुद्धा त्याचं अजरामर गीत गायलेलं आहे, मलाही आता वल्गना करू दे. हे माझं स्वप्न खरं ठरलं नाही तर मला स्वप्नाळू म्हणतील, पण माझं हे स्वप्न जर खरं ठरलं या हिंदू राष्ट्राचं तर लोक मला काय म्हणतील, मला द्रष्टा म्हणतील. आणि ते खरं आहे. हिंदूंच्या विषयी, हिंदू राष्ट्राविषयी तात्या जे बोलून गेले ते स्वप्न नव्हतं, ते द्रष्टे पण होतं. आणि प्रत्येक प्रसंगामध्ये ते सिद्ध होऊन गेले, याला तोड नाही आहे. आणि म्हणून सावरकर शेवटी संदेश देताना बोललेले होते आणि म्हणालेले होते, अरे हा माझा वारसा आता मी तुम्हाला देतोय, म्हणजे आता याच्यापुढे मी बोलणार नाही. तो वारसा घ्या, तो समृद्ध करा, उन्नत व्हा, मोठे व्हा. या अखंड भारताचा विचार आपल्या मनामध्ये सदैव जागवा. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय हा उद्घोष आपल्या चित्तामध्ये सदैव दुमदुमत असू दे, असं तात्याराव सांगत असतात. आणि ते खरं आहे. कुणीतरी तात्यारावानं विचारलेलं होतं, त्यावेळी तात्याराव म्हणाले, यथाशक्ती या मातृभूमीसाठी मी केलं उदंड. खरंच उदंड आहे ते, यथाशक्ती नाही, उदंड आहे. पुढे कदाचित असं घडलं आणि माझं स्मारक जर तिथे उभं केलं तर माझ्या स्मारकावर वीरवरही लिहू नका आणि स्वातंत्र्यवरही लिहू नका. या काय, हा हिंदू संघटक सावरकर होता असं लिहा. इतकं हिंदू शब्दाबद्दल, हिंदुत्वाबद्दल, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे याच्याबद्दल सावरकरांना अपरंपार प्रेम होतं. हा लोकोत्तर महात्मा या भारतवर्षात जन्माला आला, याहून भारत मातेचं भाग्य काय. आणि सावरकरांनीही आपल्या निबंधामध्ये एके ठिकाणी लिहून ठेवले की हे दैवा, मला तू भारताच्या मातीमध्ये जन्माला घातलंस, यापेक्षा काय भाग्य असू शकतं. भारतीयत्र संततीही, असं भाग्यशाली राष्ट्र दुसरंच नाहीच आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, असं संत एकनाथ बोलून गेलेले होते. आणि तो वारसा अनंत जनांनी पुढे चालवला आणि अनेक लोकोत्तर महात्मे या मातीमध्ये निर्माण झाले. त्या क्रांतिकारकांचा, त्या धैर्याचा, त्या असीम त्यागाचा, त्या पराक्रमाचा, त्या दुर्दम्यतेचा मुकुटमणी कोण असेल? तात्याराव स्वातंत्र्यवीर, वीरवर हिंदू संघटक सावरकरच होते. गेले 8 दिवस आपण सावरकरांचे अलौकिक चरित्र सानंद गातो, त्याचा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करतो. इतिहासाची प्रेरणा तुम्हा आम्हाला मिळावी म्हणून तळमळीनं गातो आहोत, सांगतो आहोत. आणि आपण तेवढ्या सश्रद्धांतःकरणानं ते अलौकिक चरित्र आपल्या हृदयामध्ये धारण करता आहात. महासागर जसा आचमनात गेलता येत नाही, तसं लोकोत्तर महात्म्याचं चरित्रही 8 दिवसात सांगता येत नाही. पण त्या चरित्रातले काही वेची काढलेले असे रत्नमाणिक मोती आपल्या पुढे ठेवलेले आहेत. ते घ्या, ते धारण करा, उन्नत व्हा, संघटित व्हा, एकत्रित व्हा, संख्याबळ वाढवा आणि राष्ट्रासाठी त्याग करायला शिका. गीतेनं सांगितलेला त्याग आपल्या हृदयामध्ये जागवा. हे राष्ट्र लोकोत्तर घडेल आणि जगाला मार्गदर्शन करेल, असं सामर्थ्य त्याला प्राप्त होईल. नाहीतर कुणीतरी सांगून ठेवलंच आहे ना, जरा थांबा, थोडी कळ काढा, 2011-2012 पर्यंत ही एक महासत्ता होईल आणि हिंद राष्ट्र जगाला मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला सावरकरांचा तो विशुद्ध आत्मा आनंदानं गदगदून जाईल आणि तिथून वरून म्हणेल तथास्तु तथास्तु. याचं अलौकिक चरित्र ऐकायला मिळणं,
गायला मिळणं, अभ्यासायला मिळणं हे वक्ता श्रोता सगळ्यांचं भाग्य असतं, प्रश्नकर्त्याचंही भाग्य असतं. असं भाग्य तुम्हा आम्हाला लाभलं. आपण अत्यंत प्रेमाने इथे आला. अनेक मंडळी आली. पुणेकर खऱ्या अर्थानं अभ्यास आहे, सत्य आहे, इतिहास पाहिलेला आहे, इतिहास ऐकलेला आहे, इतिहास संक्रमित केलेला आहे. म्हणूनच सावरकरांचं असं प्रेम वाटतं. लोकमान्य टिळकांची प्रवचनमाला त्या टिळक स्मारक मंदिरामध्ये झाली आणि देणगी पत्रिका ठेवली ती 4 तासामध्ये 900 खुर्च्या भरून गेल्या. काय पुणेकरांना प्रेम आहे चांगल्या विषयाबद्दल. पैसे देऊन येतात आणि प्रेमाने ऐकतात. पुणेकरांच्या सारखा असा श्रोता असला की वक्त्याला किती भाग्य वाटतं आणि किती भरभरून सांगावंसं वाटतं. म्हणून आपल्याला सांगू, हे खरं आहे सर्व अर्थाने. आपण ऐकलं, प्रेमाने ऐकलं, इथे आला, हृदयामध्ये बुद्धीमध्ये आपल्या ते धारणी केलं. दुर्वा गजाननाला वाहिल्या की मग त्या गजाननाला वाहिल्यामुळे दुर्वाना पावित्र्य लाभतं. शिवलिंगावर बिल्वपत्र टाकलं की मग बिल्वपत्र पावन होतं. पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीमाला घातली की मग त्या तुळशीला पावित्र्य प्राप्त होतं. तसं वक्त्याचा सन्मान आपल्यासारख्या सश्रद्ध आस्तिक्य भावना असलेल्या सुशिक्षित सुसंस्कृत सदाचारी श्रोत्यांच्यामुळे होत असतो. आपल्या सर्वांचं माझ्या ऋण झालेलं आहे. आपण देणगी दिली, ठेव दिली, ग्रंथ खरेदी केले, ध्वनिफिती खरेदी केल्या, काय घेतलं नाही, अनेक गोष्टी घेतल्या. पण पुन्हा सांगतो, भरभरून न्या. पुढल्या पिढ्यांना चांगलं वाचायला द्या. एकीकडे असं म्हणू नका वाचायला चांगलं नाही, समोर असताना घ्यायचं नाही, असं करंटेपण करू नका. मुलांना चांगलं चांगलं द्या. हा विचार पुढल्या पिढीमध्ये संक्रमित करा. मी आपल्या सगळ्यांच्या विषयी अत्यंत कृतज्ञ आणि ऋणी आहे. यानंतर संपूर्ण वंदे मातरम आपण गाऊया आणि मग खऱ्या अर्थानं या प्रवचनमालेची सांगता करूया. स्वातंत्र्य वीर की जय, भारत माता की वंदे मातरम.